दसे चरित्र केले नारायणे रांगता बोधने राखीत आहे माझी वाणी तुझे वर्णनाम ऐशे दे प्रेम काही हे सोंग सरले या रूपाने ते पुढे बहुत करणे आहे तुका म्हणे धर्म संस्थापने केला नारायणे अवतार माझी वाणी तुझे वर्णी गुण नाम ऐसे देई प्रेम काही कळा विठ्ठल विठ्ठल मनोजवं मारुततुल्य वेगं जितेन्द्रियं बुद्धिमतां वरिष्ठं वातात्मजं वानरयूथ मुख्यं श्रीरामदूतं शरणं प्रपद्ये महायोगपीठे तटे भीमरथ्यां वरं पुण्डरीकाय दातुं मुनीन्द्रैः समागत्य तिष्ठन्तमानन्दकन्दं परब्रह्मलिंगं भजे पांडुरंगं जयांची गावी केला वास त्याशी नसावे उदास ओम नमो ज्ञानेश्वरा ओम नमो ज्ञानेश्वरा ओम नमो ज्ञानेश्वरा ज्ञानेश्वरा करुणा करा दयाळा तुमचा अनुग्रह लाधलो पावन झालो चराचरी जयांचे केले स्मरण होय सकळ विद्यांचे अधिकरण तुझी वंदू श्रीचरण श्री गुरूंचे ते नमस्कारुणी आता ए दसे चरित्र केले नारायणे रांगता गोधने राखीत आहे माझी वाणी तुझे वर्णी गुणनाम ऐशे दे प्रेम काही कळा प्राप्त प्रसंगी चिंतनासाठी निवडलेला अभंग महाराष्ट्रातील सुप्रसिद्ध साधू वंदनीय जगद्गुरु तुकाराम महाराजांचा काल्याच्या कीर्तनाचा हा मास्टर अभंग आहे ते सर्व 100च्या वर अभंग आहेत त्याचं ध्रुवपद हेच आहे माझी वाणी तुझे वर्णी गुणनाम ऐशे दे प्रेम काही काळा ती गेली 25 वर्षापासून या ठिकाणी आपण सप्ताहाच्या रूपाने परमेश्वराची आराधना करतो आहोत पहिले सभामंडप नव्हता पहिले इकडं तोंड करून कथा व्हायची कधी इकडं तोंड करून कथा व्हायला लागली नंतर सभामंडप वगैरे पडला आपल्या सर्वांच्या सहकार्याने आपण परमार्थ मार्गावर अग्रेसर आहोत क्रमण करत आहोत आणि सिल्वर जुबली मागच्या वर्षीच होऊन गेला 26 वर्ष म्हणल्यानंतर 25 वर्ष सिल्वर जुबली होऊन गेला आणि 26 वर्ष काल्याच्या कीर्तनाने पूर्ण होत आहे आदरणीय माधव महाराज आणि त्यांची पूर्ण हरिभक्तपरायण माधव महाराज त्यांची पूर्ण टीम त्याचप्रमाणे त्यांच्याच माध्यमातून तयार झालेले आदरणीय मच्छिंद्र महाराज वळेकर यांची शिव महापुराण कथा आणि सत्संग करून 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 पाक काय तर अनेक कीर्तनकार संभाजीनगरमध्ये तयार झालेत त्याच्यामध्ये काही देव्या पण आहे त्यांची कीर्तन या ठिकाणी सर्वांची आता नावं घेणं वेळेच्या अभावी टाळतो ते सर्व
आपल्या अंतःकरणातून जे परमार्थ करत होते, ज्यांनी श्रवण केलं भरपूर आणि त्या श्रवणाच्या माध्यमातून जे श्रवण केलं ते प्रस्तुत केलं त्यांनी 7 दिवसापर्यंत. 7 दिवस कीर्तन झाले, कथा झाली आणि प्रतिवर्षाप्रमाणे पुन्हा एकदा मला काल्याच्या कीर्तनासाठी आदरणीय आपल्या हरिभक्तपरायण वनवे महाराज म्हणजे दोघांचंही वच आहे पहा, व वनवे वावरे, हां, तर त्यांनी या ठिकाणी पुन्हा एकदा निमंत्रित केलं आणि म्हणून तुमच्यासमोर वेळ झाला आहे खूप. 12 वाजले, 12:05 झाले, 12:10 झाले. तर इथलं काल्याचं कीर्तन 3-3, 4-4 वाजेपर्यंत चालतं. सवय आहे तुम्हाला 3-3 वाजेपर्यंत. तसं काही करणार नाही. मलाही पुढे कामं पण येईन, आता व्यस्त होतच मनुष्य. म्हणून आपल्या वेळेच्या आतमध्ये तरी कसं काय म्हणावं, आता कोणत्या वेळेच्या आतमध्ये होणार आहे. आता 12ला कार्यक्रम संपत असतो, बरोबर ना दादा? 12ला समाप्त होतो कार्यक्रम, पण 12ला सुरू झाला आपला. तरी थोडासा सत्संग, जे काही जीवन आवश्यक सूत्र आहेत, सिद्धांत आहेत, ते मोकळे झाले तरी बस झालं. एखाद्याच्या हृदयातली गाठ जरी तुटली तरी बस झालं, कीर्तन सफल झालं असं आपण मानतो आणि मानायला पाहिजे. माझं 2ऱ्या क्रमांकाचं भागवत इथं झालं होतं सुरुवातीला जीवनातलं. पहिले संघर्षनगर आणि दुसरं इथे झालं होतं, मग नंतर लोन पसरत गेलं. आता खूप ठिकाणी होतात कथा. आणि म्हणून ज्ञानेश्वर माऊली जय शेखटर याला मी कधी विसरणार नाही. जरी व्यस्तता असेल, जरी कार्यक्रम असेल, तरी पण एकदा भेट देऊन यायला तर काही हरकतच नाही. आणि खरं म्हणजे मी तुम्हाला कीर्तन करण्यापेक्षा भेटायला आलो असं समजा की फक्त भेटायला आलो, कीर्तन बोनस. तुमचे चेहरे पाहिले बरं वाटतं, हा ना. काही सुकलेले, काही त्रासलेले, काही आनंदात, काही मजेत, जे आपण आतापर्यंत जगत आलो त्याच्यामध्ये. आणि वाढतंच आहे, कमी कुठं होतं आहे. फक्त माणसं घडत आहेत, बाकी सगळं वाढतंच आहे. शरीर जर्जर होतं. इथले बरेच लोक निघून गेले. सांगतो, पुराने चिराग बुझ रहे है, नए चिराग जलाया करो. जुने दिवे विझत चालले. आता देशावर अन्न आहे, म्हातारे झाले. दौंडे महाराज पहिले त्यांनी सप्ताह केलं 25 जर 12 वर्ष. हे मला वाटतं 14 वर्ष यांच्या याच्यानंतर 14. आणि म्हणून अखंड रूपाने याला अखंड हरिनाम सप्ताहच म्हणतात. तसा हा काही अखंड हरिनाम सप्ताह म्हणून अखंड आहे. तर अखंड कुठे आहे? तसं पंचक्रोशीमध्ये आता गावाकडे म्हणतो असतो आपण पंचक्रोशी, खेड्यापाड्यामध्ये पंचक्रोशी शब्द वापरतात. इथे तोच शब्द वापरतात. जे पंचक्रोशी म्हणजे काय? मुकुंदवाडी म्हणजे जगतापताई बसलेले आहे, हो. त्यांनी ते भागवत चालू केलं तिकडं, त्यांनी मोठ्या मुश्किलीनं चालू केलं, पण आता सिलेक्ट झाले बिलकुल व्यवस्थित. आता भारी करतात. अंबिकानगर आहे. पहिले मे महिन्यात भागवत घेतलं होतं ते, वेळच नव्हतं. मे महिन्यात घेतलं. मेपासून ते अलीकडे आलं. संतोषी माता नगर आहे, त्यांनी पुन्हा सुरू केलं. तर असं म्हणून ही पंचक्रोशी म्हणायची. बाकी तरी काय, रामनगर आहे इकडे, असे बरेच नगर आहेत. पण सर्व मिळून एका आईच्या लेकरासारखं आपण भारतभूमीचे पुत्र आहोत. आपले गोत्र असतात म्हणून आपण ऋषीमुनींची संतान आहोत. तर ऋषीमुनींनी जो मार्ग दाखवला त्या मार्गावर आपण क्रमण करत राहतो. बोलिले जे ऋषी जे बोलले होते ते आपण करतोय. शब्द वेगळे असतील, भाषा वेगळी झाली असेल. पहिले संस्कृत होती, आता मराठी आली, तर भाषांतर झालं, बाकी काही नाही झालं. भाषांतर. ज्ञानेश्वरी म्हणजे काय? भाषांतर. गाथा म्हणजे काय? भाषांतर. आहे वेदच, पण वेदाचा तो अर्थ म्हणून भाषांतर. भाषा बदलत राहते काही काळानंतर. आता आपल्या भाषेमध्ये इंग्रजी शब्द किती आलेत, आता खूप शब्द आले. अगदी म्हाताऱ्यातली म्हातारी बाईसुद्धा म्हणते हॅलो, म्हणते का नाही? तर ते कोणीतरी हॅलो मोबाईलच्या कंपनीचं ज्यानं उद्घाटन केलं होतं, मोबाईलची ओपनिंग केली होती सुरुवातीला, पहिला मोबाईल काढला होता, त्याच्या बायकोचं नाव हॅलो होतं. आणि म्हणून तो हॅलो म्हणला होता. त्याच्या बायकोला त्यानं पहिले फोन त्याने तयार केला, जगातला पहिला फोन. त्याने बायकोला लावून पाहिला, तिने उचलला, तर तो म्हणे हॅलो.
तिला म्हणते हॅलो, तिचं नाव हॅलो होतं म्हणून तो हॅलो म्हणला. हे सगळे तर भारतामध्ये थोडी सुधारणा पण होते. जे धर्मवादी लोक आहेत ते सांगतात की नका असं न करत जाऊ, श्रीराम म्हणत जा, हरिओम म्हणत जा, नमो नारायण म्हणत जा. ठीक आहे, ठीक आहे. त्याच्यावरही बरंच आपण नेटचा खूप फायदा होतो, विज्ञानाचा भरपूर फायदा होतो, विज्ञानाचाही फायदा आपण घेऊ शकतो. चांगलं चांगलं ऐकायला भेटू शकतं मोबाईलमधून, चांगलं चांगलं पाहायला भेटू शकतं मोबाईलमधून. जर पाहणारे आणि ऐकणारे असले तर चांगला पण आहे मोबाईल. तो दुधारी तलवार आहे. आणि म्हणून हा मार्गक्रमण आपण करत आहोत. आता काल्याच्या कीर्तनाने त्याची समाप्ती करायची, जास्त लांबवत नाही, थोडक्यात सांगत चालतो. जगद्गुरू तुकाराम महाराजांचा हा मास्टर अभंग आहे. त्याला काय म्हणायचं, मास्टर अभंग. कारण खूप काल्याच्या कीर्तनामध्ये हा अभंग घेतला जातो. त्याचं ध्रुवपद माझी वाणी तुझे वर्णी गुण ऐशे देई प्रेम, म्हणून हा मागणीपर सुद्धा आहे अभंग. असं प्रेम दे, तुझी काय आम्ही गाऊ, तुझ्या गुणांची गाणी गाऊ. प्रेम असेल, गुण नसले तरी गुणच सांगितले जातात. गुण नसेल माणसामध्ये पण प्रेम जर असेल तर, पाहे पा धनुधरा जो मातेच्या ये उदरा. तर मुलावर आईचं काय असतं, प्रेम असतं. म्हणून ती माझं सोनूलाच म्हणत राहते, कसाही असो तो. आता सगळेच मुलं काय चांगले असतात असं थोडीच आहे, ढेबरे ढाबरे बरेच कसे पण असतात. पण आईला थोडी वाटतं तसं. असे बांगे बुंगे तिरपे तुरपे कसे पण असतात तर मुलं कधी कधी. म्हणजे व्यंग नाही सांगत, मी उदाहरण देतो आहे फक्त. त्याच्या आईला तो प्रियच असतो ना, आईला प्रिय असतो. कशामुळे, प्रेम आहे म्हणून. त्यात दोष नाही असं नाही, प्रेम आहे म्हणून. तर प्रेमाने दृष्टी निर्मळ होते, प्रेमाने हृदय निर्मळ होतं. जर प्रेम असेल ना हृदय निर्मळ होतं. आणि भारतीय संस्कृतीचं हृदय खरोखरच निर्मळ आहे. संस्कृतीनं तुम्हाला खूप दिलं आहे, खूप दिलं आहे. त्याचा स्वीकार 5% जरी केला तरी कमीत कमी चांगला माणूस म्हणून जगता येतं. 5% जाऊ दे, 95% बाजूला, पण 5% जरी स्वीकार केला आपण त्या सांगितलेल्या वचनांचा, तर आपलं पहिलं फायदा की हृदय निर्मळ होतं. आणि हृदय निर्मळ झालं का कामच झालं. मग बाकीचे कामं तो परमात्मा ददामी बुद्धियोगम तम एन मामोपयांती, ते एन बुद्धियोगेन ते मामोपयांती. ज्ञान नाही पण हृदय निर्मळ. मच्चित्ता मद्गत प्राणा बोधयंत, त्याच्यावरचे श्लोक आहे, 10व्या अध्यायातले श्लोक आहे, गीतेचे 10व्या अध्यायातले श्लोक आहे. भक्त आहे पण ज्ञान नाही आहे, भक्त आहे पण ज्ञान नाही आहे, चालतं ना, काय हरकत नाही. भक्त कसा आहे पण मच्चित्ता मद्गत प्राणा बोधयंत परस्परम. मच्चित्ता म्हणजे चित्त माझ्यामध्ये, मच्चित्ता मद्गत प्राणा, ज्याचे प्राण माझ्यामध्ये. बोधयंत परस्परम, कोणी ऐकायला भेटलं सांगतो आणि सांगायला भेटलं तर ऐकतो. बोधयंत परस्परम कथयंतश्च माम नित्यम, माझीच कथा करतो. तुष्यंतीचे रमन, आणि त्याच्यामध्ये तुष्ट होतो आणि रमण करतो, असा भक्त आहे. मग त्याच्याकरता ददामी बुद्धियोगम तम, खालचे श्लोक पाहा तुम्ही. हो, मी त्याला बुद्धियोग देतो. आणि त्यानं काय होतं, माम उपयांती, ते भक्त माम उपयांती, मला प्राप्त होतात. म्हणजे शबरीसारखे. आता मीराबाई कोणत्या संस्थेमध्ये गेली होती, मीराबाई कोणत्या संस्थेत गेली होती, ज्ञानेश्वर महाराज कोणत्या संस्थेत गेले होते, तुकाराम महाराज कोणत्या संस्थेत गेले होते. जायची थोडी गरज आहे, जादा शिकण्यात जादा गरज नाही. शुचिनाम श्रीमाता म्हणतात तो भाग जाऊ दे, तो आणखीन मोठा भाग आहे. पण तो परमेश्वराचं नुसतं नाव घ्यायची जरी अक्कल आली, फक्त नाव घेण्याची जरी अक्कल आली, तर नावात एवढंच. आता बाकीच्या संप्रदायाला ते कळणार नाही लवकर. इतका नामावर भर आहे संतांचा. आणि म्हणून कीर्तन म्हणतात याला, कीर्तन होतं आपल्या महाराष्ट्रामध्ये. बाकीच्या ठिकाणी कथा होतात, प्रवचन होतं, इथं कीर्तन. कीर्तन म्हणजे नामस्मरणाला धरून जास्त त्याच्यावर जोर दिलेला आहे. कारण नामामध्ये खूप ताकद आहे, नावामध्ये, परमेश्वराच्या नावामध्ये खूप ताकद आहे. खूप म्हणजे खूप ताकद आहे, खूप म्हणजे खूपच ताकद आहे. जो घेईल त्याला कळलं ते. अमृताहुनी, हो, नावामध्ये इतके आणि प्रमाण खूप आहे, त्याला लागेल तेवढे प्रमाण आहे. मग काही येत नसेल, नामस्मरण करा, झालं, कामच झालं. खूप नाम उठता, तोंड तर मोकळंच असतं ना. दुसऱ्याची निंदा करत नसेल तर तोंड मोकळंच असतं की नाही.
त्याचा वापर करा नामाचा. हात गुंतलेले असतात, पाय गुंतलेले असतात, ठीक आहे, मानतो आपण. बाकीचे इंद्रिय गुंतलेले असू शकतात, पण तोंड तर मोकळंच असतं ना. फक्त झोपण्यापुरतं आणि खाण्यापुरतंच बंद असतंय, ते चालूच असतं सारखं तोंड. कविता नव्हती का, सांगणं आई, रात्रभर जागून सुद्धा चंद्राला झोप कशी येत नाही, सांगणं आई. रात्रभर ओरडून सुद्धा बेडकाचा आवाज कसा बसत नाही, सांगणं आई. ही कविता होती. मुलगा पुढे म्हणतो, एवढी बडबड करून सुद्धा तुझं तोंड कसं फुटत नाही, सांगणं आई. तोंड चालू असतं. तर नामस्मरण. मी तुम्हाला प्रश्न विचारतो. समजा 10 माणसं झोपलेले, सपोज 10 माणसं झोपलेले, त्याच्यामध्ये एक माणसाचं नाव आहे रामभाऊ. वाळूचं काम केलं त्याने दिवस, वाळू उचलायचं काम फार हार्ड असतं. शहरात एवढे हार्ड वर्कर कोण नाही, एवढं कठीण काम इतक्या लवकर नाही. अजून अर्ध्या घंट्याने या, वा तिकडे जा, अजून अर्ध्या घंट्याने या. रामभाऊ येऊन अर्ध्या घंट्याने, अजून 1 घंट्याने या, 1 घंट्यानं. शपथ सांगतो, खरंच ना रे. काय अरे ते काय टाइमपास करताय. पुढे यासारखा पुढे. श्रीराम जय राम जय जय राम, 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 श्रीराम जय राम जय जय तुमचा आवाज ऐकायचा थोडा. श्रीराम जय राम जय जय राम, श्रीराम जय राम जय जय राम, श्रीराम जय राम जय जय राम, श्रीराम जय राम जय जय राम. नमः पार्वती पतये हर हर. 10 माणसं 20 माणसं झोपलेले, कठीण काम केलेले त्यांनी. वाळूचं गंबिले दिवसभर, ट्रॉल्या भरून दिले वाळूच्या.
खूप थकले आणि असे 10 माणसं 20 माणसं झोपलेले. त्यातून जर मी म्हटलो की रामभाऊ उठ, तर कोण उठल? उत्तर देत चला, कोण उठेल? रामभाऊ. झोपलेले म्हणून रामभाऊ उठेल, बाकीचे नाही उठणार. प्रश्न आहे की तो आवाज ऐकून उठला की उठल्यावर आवाज ऐकला? आवाज ऐकल्यावर तो उठला की उठल्यावर आवाज ऐकला? आवाज ऐकून उठला. झोपेत आवाज ऐकतो माणूस, बाकीचे कोण नाही उठले? बाकीचे का नाही उठले? मग झोपल्यावर आवाज ऐकू येतो. एका मुलाच्या तोंडामध्ये मी साखर टाकली होती रात्री 12 वाजता. तो सकाळी म्हणायला लागला माझं तोंड गोड पडलं. इंद्रिय काम केव्हा करतात? उठल्यावर का झोपल्यावर? उठल्यावर का झोपल्यावर? इंद्रिय जे आपले ज्ञानेंद्रिय आहेत, 5 ज्ञानेंद्रिय, हे काम कधी करतात? अंगावून साप गेला तरी कळत नाही झोपलेला असल्यावर, इंद्रिय काम नाही करत. पण त्याने आवाज झोपेत ऐकला. झोपेत माणूस आवाज ऐकतो, झोपेत आवाज ऐकतो, झोपेत आवाज ऐकतो. बस गाड्या चालल्या, ट्रेन चालली, विमान चाललं, झोपलेली तुम्ही झोप मोडते? झोपून राहता, कुठे झोप मोडते? झोपेत आवाज कसा ऐकू येईल? झोपेत आवाज नाही ऐकू येणार. मग तो माणूस उठला कस काय? म्हणजे आवाज ऐकून उठला की उठल्यावर आवाज ऐकला? तो उठल्यावर आवाज ऐकला, आवाज ऐकल्यावर उठला. झोपेत आवाज ऐकला, झोपेत कसं काय आवाज ऐकला? काही लोक डोळे उघडे टाकून झोपतात, मग त्याला दिसतं का? काही लोक डोळे उघडे टाकून झोपतात ना, काही झोपतात ना, काही लोकांना काही तोंड उघडे टाकून झोपतात, काही डोळे उघडे टाकून झोपतात. जाऊ झोपायचा विषय जाऊ दे बाजूला. आवाज ऐकून उठला का उठल्यावर आवाज ऐकला? आता एवढे ऐकणारे लोक आहेत बरं मनोज महाराज, आवाज ऐकून कसं का तुम्हाला काम करीत नाही का डोकं तुमचं? झोपेत आवाज कसं काय ऐकल? आणि आवाज ऐकल तर मग झोपेल कसं काय असेल? का गावंडे दादा? अर्धवट नाही, बाकी झोपेल, बाकी तसे असं नाही ना. उठल्यावर आवाज ऐकला म्हणजे उठला कशाने? आणि झोपेत आवाज ऐकला तर मग झोपलेला होता का? पण तो उठला तर खरा. अनिर्वचनीय नाही सांगता येत, हे त्याचं उत्तर आहे. हे त्याचं उत्तर नाही सांगता येत. आता जास्त अनिर्वचनीय पदार्थ सांगायला लावू नका. आकाशातून वायू झाला तर मग वायूला स्पर्श गुण कुठून आला? आकाशातून वायू झाला तर वायूपासून स्पर्श, वायूमध्ये स्पर्श गुण आकाशात नव्हता, मग वायूमध्ये आला कसं काय? जास्त मध्ये जायला लावू नका, तुमची पंचायत होईल. प्रश्न आहे अनिर्वचनीय. काय म्हणायचं? अनिर्वचनीय म्हणजे नावामध्ये एवढी ताकद आहे. मला हे म्हणायचं, नावात ही ताकद आहे की वर्तमान काळामध्ये सुद्धा झोपलेला मनुष्य आवाज ऐकून नाही उठतो. नाव घेतल्यावर उठतो. ही नामाची ताकद आहे. आणि मग राम्या गोम्याची म्या जर आवाज ऐकून उठतो किंवा आवाज झाल्यावर उठतो, ही नावाची ताकद आहे. तर परमेश्वराचं नाव जर घेतलं तर संसारातून आपण उठणार नाही का? ही नावाची ताकद आहे, नावाची क्षमता आहे. म्हणून अखंड हरिनाम सप्ताह म्हणलेलं पण आहे. नाम संकीर्तन साधन
हरे नामेव सर्वदा, हरे नामेव नाम संकीर्तनम यस्य सर्व पाप प्रणाशनम. भागवतामध्ये म्हटलेले हरिमुखे म्हणा, साप्या भाषेत हरिमुखे म्हणा, हरिमुखे. पहा ना, टाळकरी हरिमुखे हरी हरी म्हणतात, विठ्ठल विठ्ठल म्हणतात, पखवाज विठ्ठल विठ्ठल म्हणतो. काय नामाचं दही आणि प्रेमाची लाही एकत्र आल्याशिवाय कालाच होत नाही. तो कालाचा अधिकारी पण नाही, असं मोठ्याने म्हटलेलं आहे. असं कालाग्रहण 7 दिवस नामस्मरण करा, मग काल्याचा प्रसाद. मग काल्याचा प्रसाद 7 दिवस नामस्मरण करा. म्हणून अखंड हरिनाम सप्ताह, सप्त अधिक आह, बरोबर. आह म्हणजे दिवस, सप्त म्हणजे 7. 15 दिवस सप्ताह नसतो. 1 महिन्यात सप्ताह नाम महोत्सव असतो, पण सप्ताह नसतो. सप्ताह म्हणजे 7 दिवसामध्ये बरंच काही होतं, ते जाऊ द्या, तो भाग आणखीन वेगळा आहे. आणि म्हणून या ठिकाणी गेली 25 वर्षापासून आपण अखंड हरिनाम सप्ताह करतो आहोत. त्याचं 26व्या वर्षाचं कार्याचं कीर्तन आपण करतो आहोत. अभंग एकदम साधा सोपा सरळ तुम्ही ऐकलेलाच आहे. परमेश्वराचं गुणगान आजच्या दिवसाला करतात खास करून, आणि कोणत्या इकडच्या तिकडच्या ठिकाणचं नाही. परमेश्वराचे गुण गायचे. तसा तो गुणातीत आहे, तसा तो रूपातीत आहे, तसं तो संसारातीत आहे, तसं तो भौतिकतेच्या पलीकडे आहे. परमेश्वराचं तसं परमेश्वराचं गुण कोणी गाऊ शकत नाही, कोणीच नाही गाऊ शकत. हो, म्हटलेलं पण आहे, पुसू नका बाई वेदाशे काही कळालेची नाही. आता वेदाला नाही कळती तर राम्या गोम्याची मला काय कळणार आहे? बाकीच्याला काय कळ, वेदाला नाही कळलं. अशितगिरी समम स्यात् कज्जलम सिंधू पात्रे सुरतरवर शाखा लेखनी पत्र मुर्वी लिखते गृहीत्वा शारदा सर्व कालम तदपितो गुणानाम ईश पारम न याती. किंवा महिम्न स्तोत्रामध्ये महिम्न पारंते परम विदुषो यद्य सदृशी स्तुतीर ब्रह्मादीना मपि तदवसन्नास्तोय. ब्रह्मादीना म्हणजे ब्रह्मा नाही घ्यायचा, ब्रह्मदेव म्हणजे बुद्धी. कारण बुद्धीचा दैव कोण आहे? ब्रह्मदेव आहे, गणेश महाराज. हो, ते म्हणतात ना, ज्या चांद नाही था, ज्या सूरज नाही था, हो तब भी तुम थे. म्हणजे गाण्यामध्ये पण म्हटलेलं आहे. हो, तर तो अनंत आहे, त्याचं गुण नाही गाऊ शकत कोणी. ते नाही काही एका अभंग दुरुळ आंबुला आंबुला केला गे बाई. आणि कोणाला ठावला लागते त्याचा ब्रह्मादिका जो न पडे ठाई. म्हणून तर ज्ञानेश्वर महाराज म्हणतात, जिथं बुद्धीची दृष्टी न रिगे, मनाची दृष्टी न रगे आणि रिगे इंद्रियाचं काय होईल. इंद्रिय मन बुद्धी फक्त प्रापंचिक गोष्टीचं वर्णन करतात. परमात्मा प्रापंचिक नाही, तो अप्रापंचिक आहे. त्याच्या वाणी त्याला स्पर्श, कारण वाणी का नाही स्पर्श करू शकतो? वाणी स्पर्श करण्याकरता ऐका, एखाद्या वस्तूचं वर्णन तुम्हाला जर करायचं आहे तर जाती गुण क्रिया आणि संबंध हे 4 असले पाहिजे. हे 4 जर नाही आहे तर तुम्ही त्या वस्तूचं वर्णन नाही करू शकत. थोडं लक्ष देऊन ऐका, म्हणजे माझ्या सांगितल्याचा फायदा होईल आणि तुमच्या ऐकल्याचा फायदा होईल. एखाद्या XYZ कोणत्याही वस्तूचं वर्णन जर करायचं आहे तर त्या वस्तूची जाती पाहिजे, त्या वस्तूचा वर्ण पाहिजे, त्या वस्तूमध्ये गुण पाहिजे आणि त्या वस्तूचा कोणाचा तरी संबंध पाहिजे. आता परमेश्वराचा कोणाचा संबंध नाही, कारण श्रुती सांगते असंगो यायम पुरुषो असंगो नाही सज्जते. किंवा ज्ञानेश्वर महाराज ज्ञानेश्वरीमध्ये लिहितात, ऐका यशश्री औदार्य ज्ञान वैराग्य ऐश्वर्य हे 6 गुण वरे वस्ती जेथ. म्हणून तो भगवंत इथपर्यंत ठीक आहे, पण तिथं पुढे पहा ना, म्हणून तो भगवंतू जो निसंगाचा सांगा तू कोणा सांगा तू, तो निसंगाचा सांगा तू. जो कोणाचा संग करत नाही त्याचा सोबती हा, जो निसंगाचा सांगा तू, तो म्हणे पार्थाचित तू होई आता. हा तो म्हणे जो निसंगाचा सांगा तू. निसंग होणं असंग शस्त्रेनं दृढेनं चित्वा. निसंग होणं काय साधी गोष्ट आहे का? असंग होणं काय सोपी गोष्ट आहे का?
थोडा एक दिवस व्हॉट्सअप बंद ठेवून पहा कसं होतं. हां हो ना, एक दिवस जरा तोंड बंद ठेवून पहा कसं होतं. एक दिवस कुणाला कॉल करून नका बघू, मग कसं होतं तुम्हाला कळतं. ज्याचं जळतं एक दिवस नातवापासून दूर राहा, मग कळतं कसं राहते. नातू आवडतो का नाही आवडतो. अरे एकच वस्तू नाही आवडत, आपण आहे बहुनाथ. आपण कोण आहे. हां ते पैठणचे कोण होते आणि त्यांचा प्रसिद्ध अभंग एकनाथ महाराजांचा. त्याचा अनुभव काय सांगतात पहा ना. ते एकनाथ महाराज काय सांगतात. अवघेची त्रैलोक्य आनंदाचे आता. अवघेची त्रैलोक्य आनंदाचे आता. अवघेची त्रैलोक्य आनंदाचे आता. चरणी 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 इकडे 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 चरणी जगन्नाथा. चरणी 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 जगन्नाथा. जगन्नाथा चित्त ठेले. चरणी जगन्नाथा चित्त ठेले. चित्त ठेले. चरणी जगन्नाथा. नाथा नाथा चरणी जगन्नाथा. चित्त ठेले. चरणी चरणी जगन्नाथा. जगन्नाथा चित्त ठेले. चरणी जगन्नाथा चित्त ठेले. माय जगन्नाथ आप जगन्नाथ. माय अनुभूती प्रस्तुत करतात. आणि आपला बघ जर करायचा असेल ना. अवघेचे त्रैलोक्य दुःखाचे संसार दुःखामुळं. हे बघा हे तर विसरूनच जा की पैसा जास्त असेल, धनसंपत्ती जास्त असेल, सोनं जास्त असेल, घर भारी असेल, त्यानं सुख होतं हे डोक्यातून काढून टाका. आनंद हाच आहे जो इथं थोडाफार भेटतो, थोडेफार हसतात तेच, तोच आनंद आहे. लक्षात घ्या. जास्त सांगायला लावू नका. चेहरे बरोबर सांगतात, बाकीचं काही सांगायची गरज नाही. तुम्हारा जो फेस है ना वो सब बताता है चल क्या रहा है. मोठी गाडी, भरपूर सोनं, सोन्यासारखे माणसं. आता कुठे काय कमी पाहतोय मी. खूप भरमसाठ आहे. आता काय काही काही तर पैसे कुठे ठेवा याच पंचायत पडली. हो बँकेत ठेवा तर इन्कम टॅक्सवर विचार एवढे कुठून आणले. घरी ठेवा कोणी सांगितलं तर ईडी ईडी ईडी.
ते पहिल्या बाया नव्हत्या ओळीत का अशा इडापिडा जाऊ दे, ते आता कळलं ती इडी होती. इडी नको. हा असं आहे त्याने चेहरे सब बता देते हैं एकनाथ महाराज, कारण ते एकनाथ होते. मला हे म्हणायचं एक एव यस्य नाथ असं एकनाथ, एकच नाथ आहे एकनाथ माझा. त्याची अनुभूती अवघ्याची तरी लोक्य आनंदाची. आता हे संत सांगतात लोकांचा अनुभव संत सांगतात. संसार दुःख मूळ, हां वाटच येते, काही वादच नाही. असंग होणं, परमात्म्याला जर सोबती करायचंय, सखा करायचंय, तर पहिला धर्म हाच आहे, असंग होणं. असंग होणं, दूर होऊन पहा ना थोडं. एक दिवस मोबाईल बंद करून पहा. बाया पोळ्या लाटताना हा म्हटलं करू काय राहिला, थोडा उशीर मॅसेज येऊ राहिला, पोळ्या लाटू राहिली म्हणजे या हो ना. बरं काही अशी खास जानदार चॅटिंग की विचारवा असं काही नाही. भाकर खाल्ली का, जेवण केलं का, काय करते तू, असं म्हणून पहा. संसारातून जरा उपराम होऊन पहा, थोडं स्वतःसोबत भेटून पहा. स्वतःसोबत भेटून पहा. जो निसंगाचा सांगा तो निसंग आहे. लोक आशीर्वाद घ्यायला परमेश्वर चांगलं नाही. ते आशीर्वाद निवडणुकीला उभे राहिले आशीर्वाद घ्यायला जातात, त्यांची भावना आहे, तो भाग वेगळा, पण ते काही खास नाही. एवढं कर्म भारी करा. मी तर सांगतो महाराजांना पुढाऱ्याची गरज लागली पाहिजे. पुढाऱ्यांना महाराजांची गरज नाही लागली पाहिजे. इतकी उंची वाढवा स्वतःची, ते ना कर खुदी को बुलंद इतना कि यार तकदीर से पहले खुदा तुमसे पूछे कि तेरे नसीब में क्या लिखूं. खुदा तुमसे आके पूछे कर खुदी को बुलंद इतना तो कर सकते हो. जो निसंगाचा सांगा तो निसंग आहे. त्याच्यामध्ये कुठलेच गुण नाही आहे. परमेश्वरामध्ये कुठलेच गुण नाही. गुणांनी मनुष्याचा परिचय होतो. नंदू चांगला वाजवतो, हा परिचय कशाने झाला, गुणांनी झाला. नंदू एकदम, मनोज महाराज चांगलं गातात, हा परिचय कोणता परिचय, हा तुमचा परिचय नाही, हा कलेचा परिचय. त्याच्यामुळे तुम्ही परिचित झाले. गुण म्हणजे काय, बदनाती ती गुण जे बांधून ठेवतात माणसाला गुण असं म्हणतात. गुणामुळे मनुष्य प्रगट होतो, जन माणसासमोर येतो. परमेश्वराजवळ कोणताच गुण नाही म्हणून तो समोरच येत नाही. आणि खरं सांगू का, परमेश्वर कुणालाही काहीच देत नसतो. हो, काहीच देत नसतो. तुम्हाला हा मदत करू राहिले देत नसतो. हे जे भेटलं नाही हे पण आपल्या प्रारब्धाने आपल्या कर्माने भेटलं. हां, तो नसतोच काय. कर्माचं फळ हा त्याचा सिद्धांत आहे. जो जसं करे सो तसं फल चाखा. 4 वेद 6 शास्त्र में बात लिखी है दोय. परोपकार आहे पुण्याय, पापाय परपीडनम. तुम्ही काय याच्यावर तुम्हाला काही भेटतं किंवा नाही भेटत त्याच्यावर आरोप नका करू. लोक त्याच्यावर आरोप करतात, त्यानं बरं नाही केलं, त्यानं बरं नाही केलं. तो कोणाचं कशाला बरं वाईट करेल. त्यानं त्याचं खूप चांगलं केलं, त्याचं कशाला चांगलं करीन. तो त्याच्यावर दोष नाही येणार कशाने. कोणाचं चांगलं करतो कोणाचं, तो सम आहे. समचर दृष्टी, हां, समम सर्वेषु भूतेषु तिष्ठन्तं परमे. तो सम आहे. सम म्हणजे सारखा, त्यात काहीच भेद नाही. त्यात कुठला गुणच नाही. तो निर्गुण आहे, म्हणजे गुणरहित आहे. त्याचं वर्णन कसं करणार तुम्ही, गुणरहित. हां, मला काय म्हणा, देवा नाही रूप, देवा नाही नाम, देवा नाही रूप, देवा नाही नाम, देव हा निष्काम सर्वा ठाई.
निष्काम सर्व ठाई देवा नाही रूप देवा नाही नाम 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 से रूप है नाव से नाम है नाम आम्ही ठेवलेलं आहे त्याला रुपयाने आम्ही दिलेलं आहे त्याला तो भाग वेगळा आहे पण तो प्रत्यक्षात त्याचं वर्णन रूप नसल्यामुळे नाव नसल्यामुळे अच्छा कोणत्या जातीचा आहे तो परमात्मा म्हणजे ब्राह्मण का सुतार का माळी का मुसलमान का हिंदू कोण जात कोणती त्याची हे बघा जात सरकार विचारतं का मंदिरात लोक विचारतात तुम्ही कोणत्या जातीचे कोण विचारतं सरकार विचारतं का आम्ही विचारतो आता एका मुसलमानाने मला माळ घातली हार घातला एक मुसलमान परिचित नाही माझ्या पण त्याने आज हार घातला मुसलमान त्यांच्या हावभावावरून त्याच्या याच्यावरून ओळखला आपण कोणी हा मुसलमान कोणी होता त्याची जात म्हणजे तो बहुतेक 10-12 असतील ते एक ख्रिश्चनचा असेल एक मुसलमानचा असेल एक हिंदूंचा असेल एक ब्राह्मणाचा असेल एक वाण्याचा असेल एक कुंभाराचा असेल एक सुताराचा असेल एक कोळ्याचा असेल ईश्वर असेल ना तुम्ही मानता तो कसं काय मानित नाही जात नाही त्याला अरे आहे का नाही त्याला जात नाही आहे कोणती नाही दयाती कुळ नाही दयाती हो नाही दयाती कुळ नाही दयाती कुळ वैष्णव संभाल वैष्णव संभाल धन्याची माता वैष्णव संभाळ धन्याची माता त्याला ज्याला प्राप्त करायचं त्याला पण हे सोडावं लागतं काय त्याला ज्याला प्राप्त करायचं आहे त्याला हे सोडावं लागतं काय जाती असे एक लक्षात घ्या एक लक्षात घ्या असे जगाला तयार करणारे जर 10-12 ईश्वर असते याचा वेगळा त्याचा वेगळा त्याचा वेगळा असे 10-12 ईश्वर मिळून जर जग बनवलं असतं तर जग नाव सोयीचं झालं नसतं हो कोणाचे नाकं मागून बसवले असते कोणाचे डोळे साईडला बसवले असते कारण काय झालं एका घरामध्ये 4 सुना होत्या आता मोठीनं वरण टाकलं पण तिने मीठ बरोबर टाकलं तर जी लहानी होती तिला असं वाटलं बहुतेक मोठ्या सुनाकडून नेहमी मीठ कमी पडतं कमी मीठ टाकलं असं तिनं आणखीन थोडं मीठ टाकलं त्याची ती लहानी सुनाली आणखीन तिला असं वाटलं मोठ्या सुनानं वरण ठेवलेलं आहे पण ती मीठ कमी वापरते तिला काय बीपीचा त्रास आहे काय करून तर आपण थोडं टाकून घेऊ ती पाणी काढून घे तिनं आणखीन टाकलं त्याच्यावरून जी धाकटी सून होती तिलाही तेच वाटलं काय वाटलं की यांच्याकडून फक्त मीठ कमी होतं रोज आज होऊ द्यायचं नाही मग तिनं आणखीन मीठ टाकलं घरातले लोक वरण खायला बसले त्या वरणाची चर्चा अख्ख्या मुकुंदवाडीत मग दुसऱ्या दिवशी काय झालं मोठ्या सुनाला असं वाटलं काल माझ्याकडून मीठ जरा जास्त झालं होतं तिने खूप कमी टाकलं
त्याच्याहून जी लहानी होती तिला असं वाटलं काल हिनं मीठ बरोबर टाकलं होतं पण आपण टाकल्यामुळे खरड झालं, तिने टाकलंच नाही. त्याच्याहून जी लहानी होती तिलाही वाटलं की मीठ जरा जादा होतं झालं होतं काल, टाकायचंच नाही. आणि लहानीनं पण टाकलं नाही. मग पुन्हा त्या वरणाची चर्चा अख्ख्या संभाजीनगरमध्ये. एक वरण करायला जर फक्त 4 जणी जर लागल्या तर वरण असं होतं, तर ह्या संसाराला ह्या जगाला तयार करायला जर 10-12 जातीचे परमात्मा असते जगच झालं असतं. इतकं व्यवस्थित झालं असतं का? मग तयार का कधी एक कोणतरी, त्याला जाती नाही. मग जाती नाही, गुण नाही, वर्ण नाही. कबीर महाराज किती भारी सांगतात, रंग नहीं रूप नहीं नहीं वर्ण छाया, रंग नहीं रूप नहीं नहीं वर्ण छाया, निराकार निर्गुण तू चिर पुराया. मैं गुलाम तेरा, मैं गुलाम तेरा, मैं गुलाम तेरा, मैं गुलाम तेरा. न में मृत्यु शंका न में जाति भेद, न में मृत्यु शंका न में जाति भेद, न में मृत्यु शंका न में जाति भेद, न में मृत्यु शंका न में जाति भेद. नैव मे नैव माता जन्म, पिता नैव मे नैव माता जन्म. न बंधु न मित्रम गुरु नैव शिष्या, चिदानंद रूपो शिवोहम शिवोहम, चिदानंद रूपो शिवोहम शिवोहम, चिदानंद रूपो शिवोहम शिवोहम, चिदानंद रूपो उच्च नीच ने काही भगवंता, कृष्ण भाव भक्ती ने खोनिया, कृष्ण भाव भक्ती ने खोनिया, कृष्ण भाव भक्ती ने खोनिया. काय अगोदरच काय उच्च नीच उंच नीच नाही. मच्छिंद्र हो, शिष्य करून घ्या, जरा सांभाळून राहा. ना उच्चता जानता है न नीचता जानता है, न जाति है न वर्ण है न गुण है न, जहाँ उच्च या नीच का भेद न हो, जहाँ जात या पात की बात न हो लेकर खो, जहाँ रिजवार श्रृंगार हो प्यार जहाँ, लेके नौका को खेक के ले चले वहाँ. त्याला काहीच नाही आणि ज्याला काहीच नाही त्याचं वर्णन करणं खूप कठीण आहे असं मला म्हणायचं आहे. सांगायचं तात्पर्य हे होतं की आज कृष्णाचं वर्णन करायचं आहे, परमेश्वराचं वर्णन करायचं आहे, पण वर्णन करण्यासाठी जे जातीनं वर्णन होत असतं, हा कोळ्याचा, हा तांबळ्याचा, हा मुसलमानाचा, हा बौद्धांचा, असं जातीनं वर्णन होऊ शकतं. जातीपरक शब्द तिथं झोमतात.
गुण असेल तर गुणपरक शब्द लागतात. काय गुण आहे तुमचे? पखवाज वाजवता का? पेटी वाजवता का? गाता का? का चिमटा घेता दुसऱ्याला? हा पण गुण झाला ना. म्हणजे ते आज कार भरी नाही आले म्हटलं कशाहून आठवलं म्हणजे ते चिमटा घेत असते हळूच म्हणून. गुण आहे हा त्यांचा. गुणाने आठवण येते, गुणाने वर्णन होऊ शकतं. इथं जात नाही, वर्ण नाही, गुण नाही आणि त्याचा कोणाचाच संबंध नाही. आणि वर्णन तर करायचं आहे त्याचं. वर्णन कसं होणार? नाही होऊ शकत वर्णन. कारण वर्णन करण्यासाठी ज्या ज्या संविधा पाहिजे त्या नाही आहे ना. मग वर्णन न करता तुम्ही जर तो त्याचं कारण असं आहे, परमात्मा चाक्षुष प्रत्यक्ष नाही आहे, तो नेत्रच प्रत्यक्ष नाही, घ्राणच प्रत्यक्ष नाही, तो स्पर्शच प्रत्यक्ष नाही, तो श्रोत्रच प्रत्यक्ष नाही. हे जरा मोठे शब्द आहेत, म्हणजे न समजणारे शब्द आहे, कारण आपल्याला शब्दांचा परिचय नसतो. चक्षुष प्रत्यक्ष नाही म्हणजे डोळ्याने दिसू शकत नाही. तो अणुवरूनही अणू येतो, दिसन कसं काय डोळ्यांनी? नाही दिसू शकत. कानाने ऐकू येत नाही, त्वचेने त्याला आपण स्पर्श करू शकतो. परमेश्वरला मूर्तीला करू शकतो आपण, मूर्ती भाग वेगळा आहे, पण परमेश्वरला स्पर्श करू शकत नाही. म्हणजे तो काहीच नाही आहे का? काहीच नाही असं नाही आहे. काहीच नाही म्हणलं तर बौद्धवाद होईल. काहीच नाही असं आहे, पण त्याचं वर्णन करू शकत नाही आणि वर्णन तर करायचं आहे. मग त्याला वर्णनासारखं ज्यांनी केलं त्याच्याकडे बघावं लागेल तुम्हाला. कारण परमात्म्याची कुठली अवस्था नाही. तो कधी म्हातारा होत नाही, तो कधी तरुण नाही, तो कधी बालक नाही, जन्म होत नाही, मृत्यू होत नाही, असं त्याचं स्वरूप आहे. कोणाचं? परमेश्वराचं. लक्षात घ्या. थोडंसं कीर्तन ऐकत राहतो आपण, पण थोडं चांगलं चांगलं ऐकलं पाहिजे, थोडं भरीव ऐकलं पाहिजे. एखाद्याला समजलं बस झालं, बाकीच्याला मला माहिती आहे खूप कमी लोकाला कळेल, मला पण माहिती आहे. परमात्मा असा हस्तांतरित नाही होत. परमात्मा ऐतिहासिक वस्तू नाही, तो फिजिकल नाही. आताच्या भाषेमध्ये तो भौतिक नाही. त्याचं मला जो परमात्मा प्राप्त झाला मी तुम्हाला देऊ शकत नाही. त्याचं हस्तांतरण नाही होत. त्याची मूर्ती नसते, त्याचा न तस्य प्रतिमा असती, त्याची प्रतिमा नाही, मग आकार नाही, जन्मच नाही तर बाकीची सोय लागते कुठं? मग काहीच नाही. आणि वर्णन तर करायचं आहे आजच्या दिवसाला, मग कसं करणार? त्याला बघावं तर लागेल ना, त्याला काहीतरी बघण्यासारखं त्याला आणावं लागेल ना, तेव्हा त्याचं वर्णन होऊ शकतं की नाही होऊ शकतं. अवघड गोष्ट आहे. काय माहिती का? एक उदाहरण देतो. पुतीन माहिती आहे? पुतीन माहिती? पुतीन कुठले? हां, रशियाचे कोणते? हां, चलास, छान, अभ्यास चांगला आहे. रशियाचे हां, पुतीन. आता पुतीनचं आपल्याला नक्षिखांत वर्णन करायचं, एक्झाम्पल वर्णन करायचं. त्यांच्या हात नेहमी याच्यात असतात. एक हात नेहमी कसा असतो? खिशामध्ये असतो. का असतो? म्हणजे ते पहिले डिटेक्टिव्ह होते, गुप्तचर होते पहिले. ते त्याला धोका होता, कधी पण सैन्यामध्ये होते तर कायम पिस्तूल हातात राहायचं त्यांच्या खिशामध्ये, कायम पिस्तूल. एनी टाईम झोपेत सुद्धा हात खिशामध्ये आणि पिस्तूल, म्हणजे टाईम आला लगेच शूट करायला. ती सवय त्यांना तशीच राहिली आतापर्यंत. ते खिशा असं हात घालून चालतात. ते कधी एक हात असं राहत, एक हातात झालं. पुतीन वर्णन करायचं. आता वर्णन करण्यासाठी एक तर आपल्याला पुतीनकडे जावं लागेल, नाही तर पुतीनला आपल्यापर्यंत आणावं लागेल. त्यांचा रंग कसा, त्यांचे केस कसे, त्यांची उंची कशी बघावं लागेल. वर्णन करायचं, एक्झाम्पल वर्णन करायचं त्यांचं. तर आपल्याला त्यांच्यापर्यंत आणावं लागेल, त्यांना आपल्याला तिथपर्यंत जावं लागेल. मग यातलं सोपं कोणतं आहे? आपण तिथपर्यंत जाणं सोपं का त्यांनी आपल्यापर्यंत येणं सोपं? जरा बोला बरं थोडं, काय वाटतं तुम्हाला? म्हणजे आपण त्यांना भेटावं हे सोपं का त्यांनी आपल्याला भेटावं हे सोपं? आपण त्यांना मग भेटा ना. मी उदाहरण देतो, अनेक उदाहरण देतो मी. मोदी साहेब आहे, त्यांना बघायचं, आपलं भेटायचं आहे. तर आपण मोदी साहेबाला भेटणं सोपं का त्यांनी आपल्याला भेटणं सोपं? याचं सोपं कोणतं वाटतं? आपण भेटणं सोपं? ते हां पायावर पोरं किती बरोबर बोललं का किसन भाऊ? त्यांनी भेटणं सोपं का तुम्ही भेटणं सोपं? तुम्ही भेटणं हां. मग साध्या पंतप्रधानाला तुम्ही भेटणं जर अवघड आहे तर त्याला भेटणं सोपं आहे का? कोणाला? परमेश्वराला. तो किती बिझी आहे, तो किती व्यस्त आहे.
जर हे इतके व्यस्त आहे आणि म्हणून तुम्ही भेटू शकत नाही, तर तो किती व्यस्त आहे परमात्मा? सगळं जगाचं पाहायचं आहे त्याला, तो किती व्यस्त. मग आता तो आपल्याला भेटणं सोपं आहे, बिलकुल बरोबर आहे. सिद्धांताकडे या. आपण देवाला भेटणं सोपं का देवाने आपल्याला भेटणं सोपं? हा सिद्धांत सांगू राहिलो मी. उदाहरण सोडून द्या, उदाहरणाला घेऊ नका. देव आणि आपण आहे, आपल्याला देवाचं वर्णन करायचं आहे. मग देवाला भेटणं आपण सोपं का देवाने आपल्याला भेटणं सोपं? आता नाही, आपण भेटणं सोपं का त्याने भेटणं सोपं? अरे आपण भेटणं सोपं देवाला, आपण भेटणं सोपं म्हणजे चितेतून जायचं का? आपण भेटणं सोपं. कशाने परमात्मा प्राप्त नाही? हा नाही होत प्राप्त. हरिपाठाने प्राप्त नाही होत, ज्ञानेश्वरी वाचल्याने प्राप्त नाही होत, कथेने प्राप्त नाही होत, नाही होत प्राप्त, नाही होत प्राप्त. सगळं कुठल्याच साधनाने प्राप्त. साधन साध्य नाहीच आहे, प्रेम साध्य आहे. हा साधन साध्य नाहीच आहे. कोणती काय मरणार जळून जळून, उपोषी राहून राहून मरणार. ज्ञानेश्वर वाचून वाचून लोक मेले, तप करून करून लोक गेले. नाही भेटला तो, नाही भेटत तो. अति अवघड आहे, अति अवघड आहे. कारण तो अनंत आहे. काय तो? अनंत. अनंत. अनंत म्हणजे काय? कुठल्याही संख्येत न बसणारा, कुठल्याही जागेत न बसणारा, कुठल्याही वस्तूत न बसणारा, त्याला म्हणायचं अनंत. काय म्हणायचं? अनंत. चालता चालता एक दृष्टांत सांगतो. एक मॅडम सकाळी शाळेमध्ये गेल्या. ऐका आता, हे कळलं तुम्हाला. एक मॅडम सकाळी सकाळी शाळेत गेल्या, मुलांना म्हणे, विद्यार्थ्यांनो, ते काही झालं होतं घरी, एक अशी गोष्ट सांगा मला आता जी कधी संपलीच नाही पाहिजे. कशी गोष्ट सांगा? कशी गोष्ट सांगा जी कधी संपलीच नाही पाहिजे. तर मुलं म्हणे, काही मॅडमचं डोकं बी खराब झालं काय? काही घरी भांडण वगैरे झालं काय? अशी कोणती गोष्ट न संपणारी? एक राजा होता, त्याला 2 राण्या होत्या, एक आवडती होती, एक नावडती होती. पण गोष्ट कधी कधी संपते, कधी संपते, कधी कधी. आता 3 तासाचं पिक्चर शेवटी खलनायकाला मारून नायकाचा विजय होऊन संपतो का नाही संपतो? आपण संपतो का नाही संपतो? चितेत जाऊन संपतोच ना. म्हणजे संपतं. कोणती गोष्ट संपते? न संपणारी गोष्ट कशी काय सांगायची? ते एक मुलगा त्याने वर हात केला, पाठीमागचं बाकर बसलं होता, ये इकडं आला, म्हणे सांग गोष्ट. कोणती? कशी? बोलत चला. कशी? न संपली. म्हणे मॅडम, या पृथ्वीवरती एक असे अनेक जंगलं होते. त्या जंगलामध्ये एक जंगल होतं. त्या जंगलामध्ये अनंत झाडं होते. अनंत झाडामध्ये एक झाड होतं. त्या झाडाला अनंत फाट्या होत्या. अनंत फाट्यावर अनंत पक्षी बसलेले होते, चिमण्या बसलेल्या होत्या. मी खाली गेलो, एक चिमणी उडाली, भुर्र. दुसरी चिमणी उडाली, फुर्र. तिसरी चिमणी उडाली, खुर्र. चौथी चिमणी उडाली, सुर्र. मॅडम म्हणे, चिमण्या राहू द्या, आता पुढे गोष्ट सांग. म्हणे, चिमण्या किती आहे? चिमण्या किती आहेत? पहिले चिमण्या तर उडू द्या ना सगळ्या. अनंत. तो अनंत आहे, त्याला शांत करावं लागेल. तो व्यापक आहे, त्याला संकीर्ण करावं लागेल. कोणाला? ज्याचं वर्णन करायचं आहे त्याला. जो नावारूपाला नाही त्याला नावारूपाला आणावं लागेल. कोणाला? ज्याला वर्णन करायचं आहे त्याला. तसं तुम्ही नाही वर्णन करू शकत, त्याला आकाराला आणावं लागेल. आणि मग हेच झालं. कारण कशा? आता कुठे आला तो आकाराला? म्हणजे गोकुळामध्ये. म्हणजे गोकुळामध्येच का आला? त्याला जे सेक्टरला यायला काय प्रॉब्लेम होता? इथं का नाही आला? आमचंही घरगण भारी होतं का हो अंकल? आमचं घर बी गण भारी होतं, लागण तशी व्यवस्था केली असती. आणि यायचं ना आमच्या घरी. इथं इथं प्रगट, त्याला कोणती अडचण आहे अशी? म्हणजे अशा कशानं पण तो निर्माण नाही होत, प्रगट नाही होत. हो, रामचरितमानसमध्ये एक चौपाई सुंदर. हरि व्यापक सर्वत्र समान, हरि व्यापक सर्वत्र समान, हरि व्यापक सर्वत्र समान, हरि व्यापक सर्वत्र समान. प्रेम ते प्रगट हो
मातीमध्ये मडके आहे का नाही? मातीमध्ये मडके आहे का नाही? पण कोण पाहिजे? कुंभार. कापडामध्ये शर्ट ब्लाऊज बनियान वगैरे आहे का नाही? कोण पाहिजे? कोण पाहिजे? सणांशीताई कोण पाहिजे? शिंपी. हां असं. तिळामध्ये तेल आहे का नाही? काढण्याकरता कोण पाहिजे? सोन्यामध्ये अलंकार आहे का नाही? काढण्याकरता कोण पाहिजे? तर जगामध्ये परमात्मा आहे का नाही? पण तयार करण्याकरता कोण पाहिजे? आणि त्याच्यावर काय पाहिजे? संत सांगतात मोठे भावार्थाचे बळ, मोठे भावार्थाचे बळ, मोठे भावार्थाचे बळ, मोठे भावार्थाचे बळ, देव झाला त्यांचे बाळ, देव झाला त्यांचे बाळ, काळी घेऊन कांबळी काठी, काळी घेऊन कांबळी काठी, देव झाला त्यांचे बाळ, देव झाला त्यांचे बाळ, काळी घेऊन कांबळी काठी, काळी घेऊन कांबळी काठी. देव झाला त्यांचे बाळ. त्याला प्रकट कशाने? प्रेमाने, भावाने. हो म्हणे नाही भाव. गाडगे महाराज, तुकडोजी महाराज म्हणे नाही भाव म्हणे द्यावा मला. देवा आशानं पावायचं नाही ना, देवा बाजारचा भाजीपाला नाही. भावेनं देव कळया नरेंद्र धनेन कांता कपडे वगैरे वगैरे. भावेनं देव न कळे निसंदेह. भाव पाहिजे देवाला. पैसे कमी असले चालेल, कपडे कसे असले तरी चालेल, घर कसे असले चालेल, पण काय पाहिजे? काही न लगे भावची कारण, काही न लगे भावाचे कारण, तुका म्हणे आण विठोबाची, तुका म्हणे आण विठोबाची, करिता बरोबरी दुरावशी दूरी, करिता बरोबरी दुरावसी दूरी. हे सगळे नगरसेवक येऊन फसले आज टायमाला. शपथ. तर कसं काय करावं आता मला काही कळत नाही. हा ना बिचारे, मला कसं तरी होते त्यांच्याकडे पाहून. हा ना आता कसं काय कर. भावामुळे, प्रेमामुळे, प्रेमाने काही पण शक्य होतं. आणि म्हणून मी सांगतो, पॉम्पलेटवर इकडे तिकडे बसण्यापेक्षा लोकांच्या मनात बसा. तुम्ही नक्की निवडून आल्याशिवाय राहत नाही. पॉम्पलेटवर मोठे मोठे हँडवेल वगैरे त्याच्यावर बसण्यापेक्षा तर परमेश्वराला भाव पाहिजे. बरोबर आहे, बरोबर आहे, बरोबर आहे, पण बरोबर आहे, पण आता नाही आला ना. हा ना, इकडं भाव बळे आकळे रवी आकळे. तर तो प्रगट झाला कुठे? गोकुळामध्ये. आणि एका विशिष्ट दशेला आला. आणि दशेला आला आणि मग ह्या चारीचं वाणी, आपला गुण, कर्म, जाती, संबंध याच्यामध्ये आला. आणि मग वर्णनाचा विषय झाला. हेच अभंगाच्या
ज्या परमेश्वराची कुठली दशा नसते तो एका दशेला आला. ए दशे चरित्र केले नारायणे. हो, तो नारायण हे त्याचं उपलक्षण आहे, शब्द आहे. त्या फार मोठा अर्थ आहे त्या नारायण शब्दाचा. त्यानं चरित्र केलं. कधी केलं? ए दशे, एक दशेला आला, अवस्थेमध्ये आला, जातीमध्ये आला, गुणामध्ये आला, संबंधामध्ये आला आणि संघामध्ये आला. हे जर नसेल तर वर्णन नाही करू शकत. आणि म्हणून त्याचं वर्णन करण्याकरता तो स्वतः गुणामध्ये आला, जातीमध्ये आला आणि वर्णाचा विषय झाला. आता इथं जगद्गुरु तुकाराम महाराज कोणत्या वयात चरित्र केलं ते वय सांगतात, पण संख्यात्मक नाही सांगत, अवस्थात्मक सांगतात. लक्ष द्या अभंगाकडे. परमेश्वराचं वय सांगतात, पण वय सांगताना ते वय ते असं 5 वर्षाचं असताना 10 असं संख्या नाही सांगत, 10 वर्ष असं संख्या नाही, अवस्था सांगतात. कोणती अवस्था? रांगता गोधने राखिता, अशी अवस्था सांगतात, संख्या नाही सांगत. आता संख्या का नाही सांगत? त्याचं कारण आहे. ज्यावेळेस हा अभंग लिहिला गेला त्यावेळेस भारतामध्ये जरा मिडल भारत होता हा. अगोदर भारत फार प्रज्ञावान आहे. आमच्या जगन्नाथपुरीच्या शंकराचार्याकडं हॉलंडचे आणि इंग्लंडचे आणि गणितज्ञ आले होते. तर ते म्हटले, स्वामीजी आमच्याकडं फक्त 5% गणित आहे म्हणे, फक्त 5% गणित म्हणे जगामध्ये, 5% गणित, 55% गणित तुमच्याकडे आहे म्हणे, वैदिक मॅथमॅटिक. हो, 55% गणित तुमच्याकडे आहे म्हणे. सामान्य समजू नका, असामान्य संस्कृती आहे, असामान्य. किती हो अभ्यास करणार? जग तयार झाल्यापासून किती वर्ष झाले आपल्याला? जग हे पृथ्वी पाणी वगैरे किती, एवढं लक्षात ठेवा. कमीत कमी 1 अरब 97 करोड 29 लाख 125 वर्ष झाले गुढी पाडव्याला. बोला बरं, बोल रे राव किती? हां बस असं. एका जणांनी मला त्या ट्रेनमध्ये हिमाचल प्रदेश मी चाललो होतो छोट्या ट्रेनमध्ये, ते विचारलं मला एका जणांनी, रावणाच्या बापाचं नाव काय? आता मला माहीत नव्हतं तेव्हा रावणाच्या बापाचं नाव काय, लहान होतो. रावणाच्या बापाचं नाव काय म्हणे. तो लागला मग हे करायला, तुम्हाला काही येत नाही, भाकरी खाऊ ये, नामकं येईन धमकं येईन असं ते बोलायला लागलं तो शेजारच्या साधूला. मग तुम्ही बाजूला, मी बोलतो येईन सोबत. म्हटलं रावणाच्या बापाचं नाव तर राहू देत सध्या, पण मी तुला तुझ्या बापाचं नाव विचारतो, काय सांग? किती महापुरुष झाले भारतामध्ये, कसं लक्षात ठेवायचं एवढं? किती ययाती झाले, भारत झाले, धृतराष्ट्र झाला, पांडू झाले, किती मोठे मोठे लोक होऊन गेले. विवेकानंद झाले, सुभाषबाबू झाले, गांधी झाले, किती मोठे मोठे लोक, वल्लभभाई पटेल झाले, किती मोठे मोठे लोक झाले. काय भरोसा? पण नाव लक्षात ठेवायचं एवढं, काय डोक्याला हॅडॅक करून घ्यायचं आणखी. आपण तेच धरलं आहे, कोणाला ठेवायचंच नाही लक्षात. आपण एवढे शहाणे, कीर्तनसुद्धा लक्षात नाही ठेवीत आपण. खूप भारी आपण, डोक्याला ताण कशाला? तिकडं खूप ताण आहे आणखीन, की टेन्शन काय कमी का तिकडं? हे टेन्शन आणखीन. 1 अरब 97 करोड 29 लाख 125 वर्ष गुढीपाडव्याला पूर्ण झाले. आता गुढीपाडव्याला 26 होईल, सुरू होईल. किती काळ जगतं हे, त्याचंही गणित आहे आमच्याकडे. त्याचंही गणित आहे आमच्या. जगाकडं काही नाही, भारताकडं खूप आहे. तर आता लुटला गेला हा भारत, आक्रमण झाले, इस्लामांचे आक्रमण झाले. जवळपास 1100-1200 वर्ष हुमायूं वगैरे आले होते, खूप राज्य केलं, खूप त्रास दिला, टिपू सुलतान वगैरे खूप. नंतर इंग्रज आले, त्यांनी लुटला भारत. तरी भारत पायावर उभा राहिला आणि चालायला लागला. लागला की नाही लागला? लागतो की नाही लागतोय? आज 4थी अर्थव्यवस्था आहे आपण, आहे का नाही? मी जाऊ द्या, बाकी जाऊ द्या, मंदिरातल्या फक्त घंटा जरी विकल्या, फक्त प्रत्येक मंदिरातल्या घंटा काढून जरी विकल्या तर बरेचसे देश आम्ही विकत घेऊ शकतो, एवढी ताकद आमची. ते पागल पाकिस्तान कोणी सांगा त्याला समजून? इकडं बॉम्बस्फोट, तिकडं बॉम्बस्फोट कर. त्यांच्याकडे जेवढी वर्षाची जेवढे बॉम्ब आहे त्यांच्याकडे सामग्री, तेवढी आम्ही दिवाळीला फुकून टाकतो, दिवाळीलाच फक्त. संपन्न नाही. भारत आहे. 562 पहिले घटक राज्य होते, वल्लभभाई पटेलने एक केले वगैरे, मोठा इतिहास आहे देशाची पाठीमागे. पण मध्यंतरी अवस्था खराब झाली आमची, झाली. नव्हतं लिहिता वाचता येत, नव्हती कळत संख्या,
संख्या कळत होती का पहिले? नव्हती ना कळत पहिले संख्या. आता मागच्या 20-25 वर्षापूर्वी जा संख्या कळत नव्हती. किती म्हणजे तुमचं जर विचारलं, एखाद्या आजीबाईला विचारलं, आजीबाई तुमचं वय किती? ती म्हणायची माझं वय पोळ्याच्या दुसऱ्या दिवस झालेले. आता का वय झालं का हे? नाही मग पलीकडच्या गल्लीत तो बाबू नाही का, बाबू तो माझा 1 दिवस अगोदर झाला होता. जा बाबूला वय विचारायला. आता आजी तुमचं वय किती? द्या ठोकून काहीतरी. आत्ताची गोष्ट आहे, जास्त दिवस नाही झाले त्याला. कोणाचं जर वय विचार, वय सांगतच नव्हते ते, वय सांगत नव्हते, कारण संख्या कळतच नव्हती. आता लोक म्हणायचे आता 49 रुपये द्या असं नाही म्हणायचे ते. 1 कमी 50, 1 कमी 50 म्हणजे एकूण असं म्हणायचे. बोलतो ते नाही आता. तुमच्या आया वगैरे बोलतात, तुमच्या आया काही जास्त वय नाही तुमच्या आया तर बोलत असतील ना. हां 42 नाही म्हणायचे, काय म्हणायचे? असं 40 आणि 2. मग त्यांनी तुकाराम महाराजांनी पाहिलं संख्येत वयच नाही सांगितलं, अवस्थेत सांगितलं. कोणती अवस्था? रांगता आणि गोधनी. आता रांगता असताना मुलगा किती वर्षाचा असतो? 2 वर्ष. तुम्ही तोंड नाही हलवलं तरी चालेल. रांगत असताना मुलं किती वर्षाचा असतो? 1 वर्षाचा. तिकडं म्हणे 2 वर्षाचा. ते नाही ना झोपेत ऐकतो म्हणे, ते 2 वर्षात सांगू राहिले. रांगत असताना बरं सगळ्यांची ट्रेनिंग झालेली. बरं पाहिलेलं पण आहे आपल्या घरात रांगताना मुलं रांगतात ना घरामध्ये. मुलं पाहिलं नाही सगळ्यांनी, लक्षच नाही आपलं, आपल्याकडं लक्ष नाही तर जगाकडं काय पाहणार? सांगा बरं तुम्ही. साधासा प्रश्न नाही, काही अवघड काही मी काय फार मोठा प्रश्न विचारला का बरं? एवढंच विचारलं ना की रांगत असताना मुलं किती वयाचा असतो? मुलं किती इकडं तिकडं नाही. रांगत असताना मुलं किती वयाचा असतो? हा पहा ना, तुमच्यामध्ये जरी एक विचार होईल नाही म्हणे जगात एक विचार पाहिजे. आता भाऊसाहेब भाऊ आता मला तर माहीत असण्याचं काही कारण नाही, बरोबर आहे ना? तरी पण रांगत जर जास्त जलद मुलगा असेल, जास्त चपळ जर असेल, 6 ते 7 महिन्यामध्ये तो रांगायला लागतो. आणि थोडा जड जर असेल, जड प्रवृत्तीचा, तर तो जास्तीत जास्त 9 महिन्यामध्ये रांगायला लागतो. हा त्याच्या व्यतिरिक्त रांगणं नसतं. एखादी माता माऊली जर म्हटली माझा 40 वर्षाचा मुलगा रांगतो, त्याला रांगणं म्हणत नसतात. हां त्याला अंगभंग पांगळा असं म्हणत असतात त्याला. हो कृष्णाचं वय सांगितलं, रांगता म्हणजे तुम्ही ओळखून घ्या किती महिन्याचा असेल. रांगता आणि गोधनी राखिता. पुढे एक सांगितलं आणखीन गोधनी. आता गोधनी म्हणजे गाई राखताना गाई राखण्याचं वय काय असावं? जरा इंटरनल प्रश्न आहे. आता गाई राखण्याचं वय काय असावं हे बघा. गाई राखण्याचं तुम्ही नका सांगू, मी सांगतो. आता जर आतलाच प्रश्न आहे हा. गाई राखण्या जास्त लहानपणी गाई कुठेच जात नाही आणि जास्त म्हातारे झाल्यावर सुद्धा गाई कुठेच जात नाही. इच्छा असली तरी जात नाही समजे. गाईला वळती आणणं. वळती म्हणजे काय? वळवणं. जशी पुढे पुढे चालली ती लोकांच्या कपाशीमध्ये, लोकांच्या मकामध्ये, लोकांच्या घासामध्ये, लोकांच्या ऊसामध्ये, त्याला वळवणं. त्याला काय म्हणतात?
वळती हाणणं, त्याला म्हणतं गाई राखणं, गाई राखणं. तसे आमचे जे इंद्रिय आहे ना, डोळे, कान, नाक, तर हे सुसाट सुटणं, याला काही वळणं नाही म्हणत. याला लहानपणीच वळण टाकणं. हां, दुसऱ्याचं पेन आणू नको, दुसऱ्याच्या मंदिराच्या विटा घरी आणू नको, असं त्याला लहानपणीच शिकवणं. माझ्या आईनं मला खूप मारलं होतं. तुम्हाला जा की दुसऱ्याचं जग मारा तिकडं, मी माझं सांगतो काय झालं. मी शिवूरला एक शिवायची यात्रा भरते, शिवूरला शिवायची यात्रा भरते. तर माझ्या आईचं बोट धरून मी शाळेत पण जात नव्हतो, लहानच होतो. तर यात्रेमध्ये गेलो मी, रामभाऊ. तर लहानपणी ना आवड खूप असते जगाची, खूप आवड असते जगाची. लहानपणी खूप काही काही आवडत राहतं लहानपणी, असं व्हावं तसं व्हावं, असं खूप आवड जास्त असते. तर मला तिथं काय झालं, त्या दुकानामध्ये एक अशी ट्रक प्लास्टिकची 4 चाकं होती, तिला अशी काळे काळे चाकं होती, हिरवी ट्रक होती, ती मला आवडली. आता माझ्याजवळ पैसे तर नव्हते, लहानच होतो. आई देईल का नाही विश्वास नव्हता. आई नाही म्हणाल चल जाऊ द्या. मी असं खाली बसलो, हळूच आई काहीतरी घेत होती आरसा बिरसा. मी हळूच ती ट्रक घेतली आणि खिशात घातली, आलो घरी. आता लहानपण त्यात काय एवढं, लहानपण खूप भारी असतं, एकदम खरं बोलतात लहानपणी, कधी खोटं सरसरी वागतात पण बोलत नाही. आणि ते बोलतात पण आपलं पाहून शिकतात लहान मुलं, असे नाही शिकत. ते काय असतं, माझी आजी होती, एक जणीन दही मागायला आली. थोडं दही आहे का ग रेवती नाव तिचं. तर रेव दही आहे का थोडं. तर ती म्हणे दही नाही आता. तर म्हणे आहे नाही, ते कपड्यात ठेवलं ना तू आत्ता. मी लहान होतो. ती दही मागणारी बाई तर गेली निघून. पण नंतर शिरई आणि माझी पाठ, तुला मध्ये बोलायला काय गरज होती, काय गरज होती. म्हटलं दही होतं म्हणून मी सांगितलं. तुला 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 काय गरज होती बोलायची. मी ती ट्रक घरी आणली आणि खेळायला लागलो. असा तर खेळायला लागलो अंगणामध्ये, आईसमोरच. बाजीवर बसली होती इकडे. मी गेलो, ट्रक कुठून आणली. म्हणलं यात्रेतून आणली. पैसे दिले का. म्हणे नाही. फुकणी गेली ना, फुकणी लोखंडाची, शपथ लोखंडाची फुकणी. तिथून मारीत मारीत जवळजवळ अर्धा किलोमीटर ते मी पुढे पळतोय, ती मारते. मारीत मारीत त्या दुकानदारापर्यंत नेलं. मेलं चालं म्हणे. असं अजून पाठीवर निशाणे माझ्या. बाकीचे लोक म्हणे मारती काय मुलाला तू. म्हणे असं नाही जगलं ते चालं म्हणे. ती सवय आतापासून अर्धापर्यंत. कोणी जर जास्त किमतीची वस्तू आणली ना तर मला तुमच्याकडून सुद्धा घ्यायला आवडत नाही, शपथ सांगतो मी. कोणी जर 500 रुपये ठेवले ना तर मला वाटतं ही दक्षिणा जास्त हो राहिली. काय असतं, श्रीमंताकडून घ्यायला काही अडचण पण नाही, पण गरीब साले 500 रुपये ठेवतात आणि श्रीमंत आहे ना असे खालून 200 100 असे लय बेकार काय नाही सर, शपथ. ते पांचट संसार आहे सगळा, खरंच ना. मी सांगतोय. एका भिलाच्या झोपडीत मी चहा प्यायला गेलो होतो रोटेगावला. इतका स्वागत सत्कार, फुलं टाकून ठेवले, बेडशीट मागून आणलं कोणाकडून, ते बाजूला टाकून ठेवलं. मी ते बसलो होतं, त्यांनी पाय वगैरे धुतले, मग त्यांनी पोहे वगैरे खाल्ले, चहा घेतली. 20 वर्षापूर्वीची गोष्ट आहे. मग त्यांनी 500 रुपये दक्षिणा काढली. आता झोपडी असं सगळं त्यांचा संसार माझ्या समोरच सगळा. म्हटलं हे जास्त मला एवढे नाही पाहिजे, तुम्ही एक काम करा, मी 11 रुपये घेतो. नाही म्हणे आम्ही तुम्हाला जर आमच्या वाटतील म्हणे. म्हटलं ते वाढून तुमच्या वाटतील म्हणे, तुम्ही काय काळजी करू नका, तुम्ही मला जास्त नकोच. नाही हो करून करून मी 100 रुपये घेतली. लहानपण बिलकुल निरागस असतं आणि खरं असतं. तुम्ही पहा ना, एखाद्या दुकानदारावर उधारी, समजा दुकानदाराकडे उधारी बाकी आहे, तो दुकानदार घरी आला, त्याच्या आपल्याला उधारी बस्ता बिस्ता बांधला, काय झालं, तो घरी आला तर हा जो घरचा माणूस असतो ना, हा तिथं चुलीजवळ शेकत बसलेला असतो थंडीच्या दिवसामध्ये. तो दुकानदार हाका मारतो, सोमनाथ आहे का घरात. तर तो सोमनाथ काय करतो, लहान मुलाला पाठवतो, त्याला सांग माझ बाप घरात नाही म्हणून. सोमनाथ तिथं जातो, सोमनाथ काय म्हणतो माहिती का, माझ बाप म्हणे माझ बाप घरात नाही म्हणून सांगा. हां, म्हणून तर लहान कृष्ण चरित्र आहे. आक्षेप घ्यायला जागाच नाही आहे. हे वारी आणि कुंडाला हाले वगैरे काढला पण तो भाग वेगळा आहे, पण आक्षेप घ्या हे तर जिवंत पुरुष आहे आणि सजग आणि विश्वातला नंबर 1 पुरुष आहे. काय सांगायचं की नाही. त्याने जी गीता सांगितली अजून समजत नाही आम्हाला. गीता सांगितली
काय भारी काम आहे ना. जाने क्या जादू भरा हुआ भगवान तुम्हारे गीता में, जाने क्या जादू भरा हुआ भगवान तुम्हारे गीता में, जाने साधु भरा भगवान हमारे गीता में, जाने साधु भरा है भगवान तुम्हारे गीता में, जाने क्या जादू भरा हुआ भगवान तुम्हारी गीता में, भगवान तुम्हारी गीता में, जादू भरा भगवान तुम्हारी गीता में, जाने जादू भरा है भगवान तुम्हारी गीता में। युग युग का अनुभव जुड़ा हुआ, युग 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 का अनुभव जुड़ा हुआ है, युग का अनुभव जुड़ा हुआ, युग युग का अनुभव जुड़ा हुआ है, युग का अनुभव जुड़ा हुआ, युग युग का जुड़ा हुआ भगवान तुम्हारी गीता में, भगवान तुम्हारी गीता में, जाने क्या जादू भरा है भगवान तुम्हारी गीता में, जाने जादू भरा है भगवान तुम्हारी गीता में। मन चमन हमारा हरा हुआ, 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 चंचलम ही मन कृष्ण परमाति बलवदृढ़ तस्याहं निग्रहं मन्ये वायोरेव सुदुष्करम्। इंद्रियाणां विचरतां यं मनोनुविधीयते, तदस्य हरति प्रज्ञा वायुर्नावम्बसी। जब मन सूख जाए, जब निराश हो जाए, गीता का आश्रय करो और देखो ऐसी संजीवनी मिल जाती है। मन चमन हमारा हरा हुआ, मन चमन हमारा हरा हुआ, चमन हमारा हरा हुआ, चमन हमारा हरा हुआ, भगवान तुम्हारी गीता में, भगवान तुम्हारी गीता में, जाने क्या जादू भरा हुआ भगवान तुम्हारी गीता में, भगवान तुम्हारी गीता में, भगवान तुम्हारी गीता बादशहाचा भाऊ दारा शिकोह, दारा शिकोह बादशहाचा भाऊ, त्याने जेव्हा गीता वाचली आणि त्या गीतेच्या आधारावर त्यानं पूर्ण भारतीय संस्कृतीचा अभ्यास केला, दारा शिकोह. नंतर बादशाहाने त्याला कलम केलं, तो भाग वेगळा आहे. त्याची मुलगी होती जबुन्निसा, तिला यानं भारतीय तत्त्वज्ञान सांगितलं. भारतीय तत्त्वज्ञान जेव्हा तिला सांगितलं जबुन्निसेला, तेव्हा तिला चीनच्या माणसाने एक आरसा आणून दिला. आरसा खूप सुंदर होता. ती बागेत बसली होती, मोलकर्णीला आरसा आणायला सांगितला.
ती मुलकरीन तो आरसा पाहिला, ती पाहत राहिली, इतकी पाहत राहिली तिला टायमाची अंदाज नाही राहिला. हिनं हाका मारली जेबुन्निसेनं, आरसा हातातून पडला आणि फुटला. अनमोल आरसा होता चिंचा. ती रडायला लागली. ती मध्ये आली जेबुन्निसा. तिने तर का रडते? म्हणे आरसा फुटला. बोले उसकी कोई ज़रूरत नहीं है, क्योंकि बाहर का दिखाने वाला अरसा तो फूट गया, लेकिन भीतर का दिखाने वाला अरसा मेरे पास है और मुझे भारतीय संस्कृती दिया है. हे कृष्णानं, ही गीता म्हणजे काय? गाई वळण्याचं साधन. हो, गाई कशा ठेवायत? आपल्या गाई म्हणजे कोणत्या? डोळे कुणीकडे जात्या, कान कुणीकडे जात्या, मन कुणीकडे जातं, काय आहे का हिशोबात? काय आहे का हिशोबात? हे जे आमचे इंद्रिय पळत राहतात, यांना वळण्याचं काम कोणत्या वयात करावं? कृष्ण सांगतात, बाल्य एव निसेवेत. लहानपणीच गाई जर वळणावर आणल्या, तसं पाठीला खून आहे माझ्या. हो, मला आता जर हिरवी ट्रक दिसली कुठं, तर पहिले आईचं आठवती. कशामुळं? तेव्हा सांगितलं गाई कशा वळायच्या. हे बालकडू तेव्हा पाजलं, दुसऱ्याची वस्तू हराम आहे, हात नाही लावायचा. त्या याला म्हणतात गाई वळणं. मग गाई वळतात कोणतं वय? म्हणले लहान वय, जिथून सुरू होता तुम्ही ते वय. हो, लहानपणी एक कथा नाही ऐकली का तुम्ही? कोर्टामध्ये काय झालं, एका मुलाला शिक्षा केली त्या न्यायाधीशाने. शिक्षा केली तर मग म्हणजे काही बोलायचं का? म्हटले हो बोलायचं आहे. आईच्या कानात सांगायचं. म्हटले मातृभक्त दिसतो हा आईच्या कानात. तर आईला बोलवलं तिथं. मग हा याने काय केलं, कानात बोलायला गेला आणि आईचा कानच दाताने तोंड टाकला याने. तर न्यायाधीशाने विचारलं असं का केलं? म्हटले हिनं मला असं बनवलं. लहानपणी दुसऱ्याची वस्तू घेऊन यायचो, हिला आनंद व्हायचा. असं करत करत मी चोऱ्या करायला लागलो, शेवटी बँक फोडली, मर्डर केला, हिच्यामुळे झालो मी असा. गाई नाही वळल्या गेल्या नीट. गाई कोंडवाड्यात जातात अशाने, गाई मार पण खातात अशाने. गाई जर नीट नाही वळल्या तर. त्यांचेच नाव आज मोठे मोठे जगामध्ये, ज्यांनी आपल्या गाई नीट वळल्या, नीट सांभाळल्या. आणि त्याचं एक वय असतं गाई सांभाळण्याचं. म्हणून रांगता गोधने राखेता चरित्र केलं, त्याचं उच्चारण करा. झालं आता, बस झालं, बंद टाईम झाला. ही परेशानी बिचारी मंडळी. काय होतं काय करायचं सगळे आहे का नाही? मला वाटतं कधी त्या निवडणुका कधी आहे? तुम्ही आतापासून तयारी केली की? अरे वा, एकदम छान. म्हणजे आपलं बी टेन्शन कमी होईल बरंच. एकदम काय, जसं कर्म करही तसं फल भोगही. तुम्ही जसं कराल तसं तुम्ही कसे प्रस्तुत होता लोकांसमोर, त्याच्यावर तुमचं येणं आणि जाणं अवलंबून आहे. कीर्तनाचा फायदा, लोक फार हुशार आहे, लोकांना सगळं कळतं. एक लक्षात घ्या, लोकांना जास्त समजून सांगायची गरज नाही. नरोटे महाराज, लोकाला बरोबर क्लिक होतं कोणाला आणायचं आणि कोणाला राहू द्यायचं. लोकांना संपत. ठीक आहे, प्रयत्न करा, उभे राहा, सेवा करा, चांगलं काम आहे तुमचं बी. काय म्हणतात, जनसेवा हीच ईश्वर सेवा. खरं तर इतिहासामध्ये एक वाक्य मी वाचलं होतं, चांगलं वाक्य आहे. रामशास्त्री म्हणाले होते की मामा राजकर्त्यांचे देव देव्हाऱ्यात नसतात, गरिबांच्या झोपड्यात असतात. खरं सांग, जास्त महाअभिषेक करायची गरज नाही, जास्त हे करायची गरज नाही. लोकांकडे पहा तुम्ही, लोकांसाठी, बाय पीपल, फॉर पीपल, ऑफ पीपल. लोकांसाठी, लोकांचं चालवलेलं असं हे राज्य आहे आपलं. तर आता असे पोटातून राजे लोक तयार नाही होत, मतपेटीतून तयार होतात. म्हणून तिकडं लोकांकडे लक्ष द्या, समाजसेवा करा, सगळ्यांचं भलं हो, हीच माझी पण इच्छा आहे. सुरेंद्रगडच्या एकदा विठोबा आपण भजन घेऊ आणि छोटीशी एक कृष्णकथा कोणती तरी सांगू आणि कीर्तनला विराम देऊ. पहिलं चरण लक्षात आलं ना तुम्ही सगळं? हा तर म्हणा, मला माहिती काही नाही पडलं पत्रात, पण थोडं पार्थ आलं असेल की नाही. हो, परमात्म्याचं वर्णन करू शकत नाही, पण वर्णन करायला त्या संतांनी आणला, तो साकार झाला, एका अवस्थेला आला. एकदशी चरित्र केले नारायणे, रांगता गोधने. हा, रांगता संगाई. दादा लक्षात आलं का? बरं. रांगता गोधने राखीत आहे. संप्रदायाचे भजन करू आपण. विठोबा रखुमाई, विठोबा रखुमाई, विठोबा रखुमाई, विठोबा रखुमाई, विठोबा रखुमाई,
रखुमाई 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 तो 26व वर्ष या काल्याच्या कीर्तनाने पूर्ण होत आहे. याचा एक सरळ सरळ अर्थ होतो काय की 26 वर्षापासून तुम्ही सर्व मंडळी मुकुंदवाडी असेल, अंबिकानगर असेल, संतोषी माता नगर असेल, राजीव गांधी कॉलनी असेल आणि संपूर्ण परिसर असेल, जे सेक्टर असेल, गेली 26 वर्षापासून तुम्ही मला खूप जीव लावताय. तुमच्या प्रेमाचा मी ऋणी आहे. कारण एखाद्याला 25 वर्ष सांभाळणं आणि त्या संन्यासाला सांभाळणं आणखीन अवघड गोष्ट असते. अगदी घरच्यासारखे सगळं परिवार इथं मी पाहतो, किती दिवसापासून येतोय, बिलकुल घरच्यासारखे झाले. सर्वांचे नावं जवळजवळ माहिती आहे. समोर आदरणीय आपले मोतीलाल जे अंकल ते बसलेले, भाऊसाहेब भाऊ आहे, सुनील जगताप आहे, राहुल नरोटे ते माता पित्यासहित उपस्थित आहे, कमलाकर जगताप सपत्नीक उपस्थित आहे. कसं आहे, किसनरावजी ठुबे आमचे डांगे महाराज आहे. डांगे महाराजांनी सगळं मंदिरच भरून टाकलं जवळजवळ. त्यांना एवढं नव्हतं करायला सांगितलं, मी फक्त फोटो घेऊन जायला सांगितलं होतं शेवटच्या ज्ञानेश्वर माऊलीच्या वेळेस, पण ते इकडे येता इकडंच जवळजवळ अशी घुसलीमध्ये. हा त्यांना सांगितलं होतं मी, तुम्ही काय काय करायचं ते मार्गदर्शन केलं थोडंसं. आले ते निवडूनसुद्धा डांगे साहेब, तर ते आज तेही उपस्थित आहे. आमच्या गावाला येऊन गेले ते त्या जरांगेसोबत, पण हो ना आश्रमाकडे नाही आले तुम्ही. हा ना, नंतर सांगितलं मला त्याला घेऊन यायचं ना वाजत गाजत की नाही. तर सर्व जे परिचित आणि अपरिचित काही आता नवीन उभे राहणारे अशा त्याचप्रमाणे आदरणीय आमदार कुचे साहेबांच्या सौभाग्यवती या ठिकाणी उपस्थित आहे. अजून ज्यांचे नावं मला माहीत नाही असे सर्व आपले पप्पू भाई आहे, वडिलासहित उपस्थित आहे. कोण राहिलं का अजून? अशोक डोळस. हां, अशोक डोळस. अशोक ते जास्त रेंजमध्ये राहत नाही ना. हां, अशोक भाऊ डोळस ते या ठिकाणी, डोळस म्हणल्यावर काही वादच नाही, ते या ठिकाणी उपस्थित आहे. आमचे संपूर्ण आदरणीय हरिभक्तपरायण परमपूज्य माधव महाराज ते या ठिकाणी राहतात. संयोजक तेच आहे जवळजवळ आणि पूर्ण सप्ताहाचं नियोजन करतात. त्याचप्रमाणे आमचे देशराव अण्णा. काय होतं, कीर्तन संपण्याची वाट सगळेजण पाहतात जवळजवळ. लाऊडस्पीकरवालेसुद्धा कीर्तन संपण्याची वाट पाहतात. हो, मंडपवालेसुद्धा पाहतात. काही ना जायचं असतं, काही ना गडबड असते. काल्याचं कीर्तन थोडं निवांत असतं, शांततेत असतं काल्याचं कीर्तन, तर टाईम लागतो थोडासा. आता आपण काय झालं, मेन त्या ट्रॅक्टरच्या ट्रॉल्या कन्नड कारखान्याला जातात, तर इच्छा असूनही गाडी आम्हाला पुढे नाही काढतात. म्हणून जवळजवळ 45 मिनिट तिकडे गेले. त्याच्यामध्ये ते 45 मिनिट उशिरा सुरू झालं सगळं. तर मी तुमची दिलगिरी व्यक्त करतो. थोडीशी कृष्णकथा कोणतरी सांगतो आणि वाणीला आपण पूर्ण विराम देऊ. कारण काल्याचं कीर्तन म्हणजे कृष्णकथा व्हायलाच पाहिजे, थोडीशी चरित्रात्मक थोडा भाग व्हायला पाहिजे, म्हणून थोडासा भाग सांगतो. काय व्हायला तर हे आता जंगलातच भाग सांगू. जंगलामध्ये गाई घेऊन जायला लागले वनवे साहेब. जवळजवळ 1:30 वाजतात, पण जात होते ते वनामध्ये. तर वनामध्ये गाई घेऊन चालायला जात होते. काय चाललं शिंदे महाराज, लय जाम माणूस आहे तुम्ही, खतरनाक. हा ना, तर हा ना लयच. तर सकाळी काय झालं, हां, चौकोणी चिरा, अष्टकोणी हिरा, परिचय आहे ना मला. ते दुसरे शिंदे आपले संतोष शिंदे नाही दिसत आहे आज. संतोष बाहेर जायले का? अच्छा, बाहेर जायले.
हा ना, त्यांचे खास आठवण होती. राहील माणूस आहे खरंच. तर एक दिवस काय झालं, दूरच्या जंगलात जायचं होतं म्हणून कृष्ण आणि सगळी मंडळी पहाटे 5लाच गाई घेऊन निघाले. आता गाई दुपारपर्यंत थांबले, ते चालल्या, गाई चालल्या, खेळले वगैरे. पण नंतर त्यांना भुका लागणारच आहे ना. अरे कोणतरी म्हणत होतं, जरी झाला संन्याशी तरी सवाब काय काय किती वाजता तोंडवाशी. हां, जर खराब शब्द येतात वाशी. हां, भूक तर लागतेच ना, पेट के लिए अन्न चाहिए. तर सकाळी सकाळी गेले होते. पेंद्या सुदामा, मधुमंगल, वाकड्या, तोगड्या, त्रोटक, भद्र, रुद्र, कल्याणशी, दामा, सुदामा सगळे जंगलामध्ये गेले. 12 वाजता भुका लागले त्यांना. तर म्हणे श्याम, इसका कोई प्रोग्राम आहे की नाही. तर कृष्णाने सांगितलं, त्या तिकडे ना धूर दिसतोय यज्ञाचं, म्हणजे यज्ञ चालू आहे, ब्राह्मण यज्ञ करताय, तिथे जा आणि माझं नाव सांगा आणि मधुकरी घेऊन या. निघाले कृष्ण सोबती, पेंद्या, सुदामा, मधुमंगल सगळे निघाले. तिथं गेले आणि त्या असं बांधलेला होता बांबूचा चौकडा. ब्राह्मण आतमध्ये उघडे बम, जानवं, मोठे मोठे शेंड्या हा मोठ्या शेंड्या असं घेऊन, आणि ते हवन त्यांनी चालू होतं. इंद्राय स्वाहा, नममयित विष्णवे स्वाहा असं चालू होतं. आता हे पेंद्या गेला. पेंद्या म्हणे, अरे थांबा थोडंसं, आम्हाला भुका लागल्या, आम्हाला कृष्णाने पाठवलं, आमचा मित्र आहे तो कृष्ण, आणि त्याने आम्हाला पाठवलं, काही जेवायला देता का आम्हाला. असं म्हणलं. त्या ब्राह्मणाचं सर्व खराब झालं, विचारू नका तुम्ही. त्या ब्राह्मण असं झिटकारलं, यांना लाज वाटते का, आयते आले मागायला खायला, तुम्ही त्या तरुण आहे ना आता, आणि तुम्हाला भीक मागायला लाज वाटते काही, कमाई करून खाना, मागा. ब्राह्मण, मला एक ब्राह्मण, वास्तव्य कुठे असतं म्हणे तुमचं. म्हणलं वास्तव्य चौकडे असतं आमचं. काय सांगणार आता. तो ब्राह्मणाने त्यांचा तिरस्कार केला. पेंद्याला तर कृष्णाला बोलते, काही बोलले ते ब्राह्मण. गवळ्याचं काटते, उघडं नागडं, कधी आंघोळ करीत नाही, कशाचं गोवर्धन चलन, कशाचं काय केलं त्यानं, ते कृष्णाला खूप बोलले. आता काय होतं, आपल्या नेत्याबद्दल जर बोललं न गलत तर कार्यकर्त्यासुद्धा भलता राग येतो. तुम्ही टीव्हीवर ऐकत नाही का. हो ना, कार्यकर्त्याला जरी बोललं ना, आपल्या मुख्य नेत्याबरोबर जर गलत बोललं ना तर डोकंच खराब होतं. हे काय होतं म्हणून असं. हा ना, तर ते कृष्णाला बोलले ना, ते यांना बोलले असते तर काही एवढं. तो कृष्णाला बोलले डायरेक्ट, उडा नागडा कसं राहतो, आणि कायचा साप मारला त्यानं, त्या कायचा कालियामधला त्याने एक शिदोड मारला असं तुम्ही दिलं 9 हात, काय 5 हात लाकडून 10 हात धिपली, तुम्ही दिलं मोठं करून काही तरी त्याला हाय निघा असं. आता कृष्णाला बोलायला लागलं. ते पेंद्या सुद्धा मधुमंगल ते सगळे रडायला लागले. बोलू नका, न संध्याचं देऊ नका, आम्ही काही मागायला नाही आलो, त्यांनी सांगितलं म्हणून आलो होतो, कोणी मागणार नाही तुमच्याकडं. त्या ब्राह्मणाला असं त्याने केलं, आणि सगळे वापस रडत कृष्णाकडं आले. कृष्ण म्हणे, काय आलं रे. म्हणे, लईच बेइज्जती झाली म्हणे. आतापर्यंत जेवढी इज्जत भेटली सगळी धुवून गेली म्हणे. त्या वकार युनुसला त्या जडेजाने असं आणलं होतं ना, काय सांगू तुम्हाला. पाठीमागची मॅच आहे ती. 4 ओव्हरमध्ये 50 रन केले होते. तर वकार युनुसने वर्षभर जेवढी इज्जत कमाल तेवढी धुवून काढली ते अजय जडेजानी. पाठीमागची गोष्ट कोणी पाहत असेल क्रिकेट तर सांगतो मी, नाही त्या सोडून कशाला डोक्याला ताण घेतात. तर काय झालं, तर कृष्ण म्हणे, अरे तुम्ही कुणाकडे मागितलं. म्हणले, तुम्ही सांगितलं ते यज्ञ चालू तिथंच मागितलं आम्ही. म्हणलं, अरे त्या माणसाकडं नका जाऊ, त्यांच्या बायांकडे जा. हा, बाया कोमल स्वभावाच्या असतात, दयावान असतात. सप्ते चालतात ना गावोगावी, खेडोपाडीन, नगरोनगरी, ते माणसं पाहता काय माझ्याकडे, माणसावर नाही चालत, बघताय काय. हा, बरोबर आहे की नाही जगतात ताई. हां, बाया पोटाला चिमटा घेऊन वर्गणी देऊन टाकतात, त्यांना माहीत बी होत नाही. हां, कोणतं काम करायचं ना तर बायांना पुढे करायचं. बिहारमध्ये अख्खं सरकार आणलं बायांनी, पाहता काय. हा, हो ना, बायाचं काम नाही खतरनाक आहे ते. घरातून कोणी काही सांगू ते त्याबरोबर करतात जे करायचं ते. बायाचं त्या भावनाप्रधान असतात, त्या पटकन वळतात. महिलांना भावनाप्रधान असतात, पटकन वळतात त्या ताबडतोब. आणि एकदा जज झाले त्या विसरत नाही चालत्या पुन्हा, असं नियम त्यांचा. तुमच्याबरोबर राहते ना तुमच्या बाया, तुम्ही कमाल नाही करतात. आता खरं सांगा तुम्ही, आता तुमच्या बायका तुमच्याबरोबर राहायला की तुम्ही खरंच एवढं सांगा फक्त, बाकी जाऊ द्या. राहते ना बिचारा, घरदार सोडून, आपलं भाऊ सोडून, बहीण सोडून, वडील सोडून, आई सोडून, गाव सोडून, आडनाव सोडून तुमच्याबरोबर राहते. यार तुम्ही कमाल नाही का तुमची त्यांची. हां, जरा बाई होऊन पहा, मग कळलं तुम्हाला काय असतं ते. हां, खरं आहे की नाही. खोटं बोलतो तुम्ही, खोटं बोलतो आहे का.
काही म्हणा ना, काही म्हणा ना, काय बरोबर आहे काही काही बोला ना, काही तुमची बाजू बोलतोय ना आता. बायांनी खूप अहिल्याबाई होळकर कोण विसरण तिला, कोण विसरणार अहिल्याबाई होळकर. छत्रपती शिवाजी महाराजांची माता जिजाऊ कोण, अरे छत्रपती शिवाजी महाराज काहीच नाही, जिजाऊनी घडवलंय त्या माणसाला. जिजाऊ फुकट नाही. मधाला असे 4 पुत्र, काय सांगायचं, इतिहास भरलेला आहे. बुंदेले हर बोलो की हमने सुनी कहानी थी, खूप लढी मर्दानी होतो झाशीवाली राणी थी. अरे हिंद बांधवा थांब या स्थळी, अश्रू धरून ढाळी ती पराक्रमाची ज्योत मावळ येथे झाशीवाली. ताकद कृष्णानं समजून सांगेल त्यांना. माणसाकडे कशाला मागता, त्यांच्या बायकांकडे मागा. म्हणले आता बायका कोण बेइज्जती करायची कामची. पेंद्या म्हटला आता तेवढीच बाकी होतं का. अरे तुम्ही जा, मी सांगतो म्हणून जा, विश्वास ठेवून जा आणि माझं नाव सांगा, त्या देतील. म्हटलं जातो. आणि त्या यज्ञाच्या बाजूने असं वाकडं होऊन जंगलातून गेले त्या बायांच्या घरी. त्या ब्राह्मणाच्या बाया होत्या सगळ्या स्वयंपाक. आता ब्राह्मण जेवणार होते मोठ्या पोटाची. हा माणसाने सगळं वाढू देऊ, आपण पोट नाही वाढू देऊ, शपथ सांगतो मला. आलं का बोसे भाऊ लक्षात सगळं. हो एकदम भारी, एकदम भारी. पोट नाही वाढू द्यायचं, हे खतरनाक काम आहे. धन वाढू द्या, सगळं वाढू द्या, पण हे नका वाढू देऊ. ते भले मोठ्या पोटाचे ब्राह्मण करतो. ते गेले त्या महिलांकडे आणि म्हणे आम्हाला ना कृष्णाने, त्यांना भूक लागली ना, आम्हाला पण भूक लागली ना, तर आम्ही तुमच्याकडे मधुकरी मागायला आलो, तर तुम्ही देता का आम्हाला. म्हणे हां कृष्ण आले जंगलात. म्हणे हो. अरे देता काय, आम्ही घेऊन चालतो. आणि सगळ्या महिलांनी सामान वगैरे भरलं आपल्या पाट्यामध्ये, डोक्यावर भरलं आणि ब्राह्मण पाहू राहिले फक्त हा काय प्रकार झाला म्हणून. सगळा स्वयंपाक तिकडे चालला कुठे, जंगलात. पण एक ब्राह्मण भलता खडूस होता, लयच खडूस. हां तर म्हणजे त्या बाईनं कोणाकडे पाहिलं जरी तर त्याला राग यायचा. तर त्या बाईने सांगितलं होतं सगळ्याच्या नजरा कृष्णाकडून, तुझीच नजर फक्त माझ्याकडं. मग काय झालं, त्याने सांगितलं ए चालली कुठं, थोबाड घेऊन अजिबात राहायचं नाही. तो नुसतं घरात नाही नेलं, विश्वास नाही ना, तर बांधून ठेवलं तिला, खांबाला बांधून ठेवलं. बाहेरून कडी लावली, कडी लावून कुलूप लावली, चावी त्या जानव्याला बांधली आणि हवन करायला येऊन बसला. कोण, तो ब्राह्मण. तुम किसी के शरीर पर तो कंट्रोल कर सकते हो, लेकिन किसी के दिल पर तो कंट्रोल कर ही नहीं सकते. मनावर कसं कंट्रोल करणार, ते सूक्ष्म शरीर पोहोचते जाऊन. कृष्णाला त्याने जेव वगैरे सगळ्यांनी घातलं आणि मग हा ब्राह्मण लागला बाकीच्या ब्राह्मणाला बोलायला. बायको आपल्या धाकात असावी, बायको आपल्या आशा असावी, बायको आपली तशी असावी, बायको आपल्या युवा असावी. तो म्हटलं घर तर उडून पाय. त्यानं घर उडून पाहिलं, बायको गेली होती. कृष्णाने मग सगळ्यांना घेतलं. 4 वाजेची वेळ आहे, मस्त. आता काय 2 वाजेची वेळ आहे, काही हरकत नाही. आणि मग गाई वगैरे सगळ्या वळवल्या. गाई वळवल्याशिवाय काला होत नसतो. हां गाई वळवल्याशिवाय काला होत नसतो. गाई सगळ्या वळवल्या. कमलाकार खडकावर सर्व उभे. लहान गोपाळ ते आतमध्ये आणि मोठे गोपाळ ते बाहेर, असे कमलाकार असं खडक त्याने केला. कमलाकार खडकावर ते उभे राहिले. लहान गोपाळाला मध्ये घेतलं. म्हणजे काय, जो लहान होतो समाजामध्ये, जो लहान म्हणून वागतो, त्याला परमात्मा लवकर जवळ घेतो. आणि जो घमंडीमध्ये राहतो, इथं थोरपण परा सांडीजे, व्युत्पत्ती अगो विसरीजे, ते जगात हाकुटी होईजे, ते जवळीक माझी. मोठेपणानं काही प्राप्त होत नाही. लहान व्हावं, लहान व्हावं, झुकावं, वाकावं. ढेरी जास्त वाढल्यामुळे वागता येत नाही. वाकावं थोडं, वाकलं का माणूस सगळ्यांना आवडतो. नम्र झाला भूता त्याने कुंडली अनंता. नमन करावं, वंदन करावं. तुम्हाला अधिकार भेटला तो उपभोगायला नाही भेटला, लोकांची सेवा करायला भेटला, असं समजून वागावं. असं वागल्यानंतर मोठेपणा. मग लहान आतमध्ये घेतलं आणि त्याने काय बिभ्रत वेणू जठर पटेल शृंग कक्ष वामी पानू मसरी करून तत्फल मेंगलेशू तिष्ठनमध्ये स्वपरिशोध हसेन नवी स्वही स्वर्गे लोके मेशिदी बबुजे यज्ञभूक बालक केली ही पुंडलिकावर दे हरी विठ्ठल ज्ञानेश्वर